ज्याच्यामध्ये नित्यानंदांचं विशेष गुणगान केलेलं आहे. तर आपल्याकडे जे वैष्णवगीत आहे त्याच्यामध्ये 88 नंबर पेज काढायचा. तिघा चौघामध्ये बघू शकता. फोटो काढून घ्या. मोबाईलमध्ये फोटो काढून पण घेऊ शकता आपल्याजवळ. हा विशेष गीत आहे. पहा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. ड्रेसिंग करणार ते बसून बाकीचे बसून द्या. ड्रेसिंग मुली करायला तर बसा बाकीचे. हरे कृष्ण. सर्व भक्तांचं आजच्या नित्यानंद वेदशीच्या कार्यक्रमामध्ये विशेष स्वागत आहे. तर जे भक्त घरामधून ऑनलाईन आपली कथा श्रवण करत आहेत तर त्यांच्यासाठी आपण एक वैष्णव गीत गात आहोत. तर त्यांनी आपल्या वैष्णव गीतमध्ये घरामध्ये जे वैष्णव गीत असेल तर त्याच्यामध्ये निताय पद कमल कोटी चंद्र सुशीतल एक वैष्णवगीत आहे. ते आपण आपल्या वैष्णवगीतमध्ये पाहू शकता घरामध्ये आणि आपण म्हणण्याचा प्रयत्न करू शकता. थोडा व्हिडिओ पॉज होत असेल तर आपण मेसेज पण पाठवू शकता.
ठीक आहे. हरे कृष्ण. ठीक आहे मग हरे कृष्ण. आपण सुरू करू. पहा मी थोडं 1-2 मिनटात याचा अर्थ सांगतो थोडक्यात, जेणेकरून आपण गात असताना त्या अर्थाचं स्मरण करत गाऊ शकता. तर हे नरोत्तमदास ठाकूर यांनी लिहिलेलं गीत आहे. या पूर्ण गीतामध्ये नित्यानंद प्रभूंचं विशेष गुणगान करून त्यांच्या कृपेची याचना केलेली आहे. नित्याय पद कमल कोटी चंद्र सुशीतल जे छायाय जगत जुडाय. तर जे नित्यानंद प्रभूंचे चरण कमल आहेत ते करोडो चंद्रांप्रमाणे सुशीतल आहे. जसं एक चंद्र आपल्याला फार शीतलता प्रदान करतो रात्रीच्या वेळेला, तसंच नित्यानंद प्रभूंचे चरण कमल म्हणजे असे करोडो चंद्र एकत्र आणले तर त्याच्यातून जी शीतलता प्राप्त होईल तेवढी शीतलता प्रदान करणारे आहे. जे छाया आहे जगत जुडा आहे. आणि हे चरण कमल काय करतात, ह्या भौतिक जगातील सर्व क्लेश किंवा दुःख नाहीसे करतात. हेनो नित्याय बेने भाई राधाकृष्ण पायते दूड कोरी धरो नित्याय पाय. आणि त्यामुळे आपण काय करा की जो कोणी ह्या नित्यानंदच्या चरणाचा आश्रय घेत नाही तर त्याला राधाकृष्ण पायते नाही, म्हणजे राधाकृष्ण कधी प्राप्त होणार नाही. त्यामुळे दृढ करू धरो नित्याय पाय. त्यामुळे एकदम दृढतेने नित्यानंद प्रभूंचं पाय तुम्ही पकडा किंवा चरण पकडा, त्यानेच आपला उद्धार होणार आहे. जे संबंध नाही ज्यात जुता जन्म घेरोतार सेही पशु बडो दुराचार. तर जो कोणी नित्यानंद प्रभूंच्या सोबत आपले संबंध जोडणार नाही त्याचे जन्म काय केलेला आहे, वाया गेलेला आहे. आणि तो पशुप्रमाणे फार दुराचारी आहे. निताय ना बोलिलो मुके मजिलो संसार सुखे विद्या कुले की कोरिगो तार. तर जो कोणी नित्यानंद प्रभूंचं नाव आपल्या मुखातून बोलणार नाही तर तो पूर्णतः संसार भौतिक संसारामध्ये अडकून पडेल. आणि त्याची जी काही विद्या आहे ज्ञान आहे ते काय सर्व काही व्यर्थ आहे. अहंकार मत होया निताय पद पासारिया असत्येर सत्य कोरी मानी. आणि जो कोणी अहंकाराने नित्यानंद प्रभूंचं चरणकमलाचा आश्रय घेणार नाही तर तो काय करेल, आपल्या जीवनामध्ये जे असत्य आहे त्यालाच सत्य मानेल आणि त्याचं जीवन व्यर्थ जाईल. निताय करुणा हवे प्रजे राधाकृष्ण पावे धारो निताय चरण धुई खाणी. आणि नित्यानंद जे आहे ते करुणा, त्यांची जर करुणा आपण प्राप्त केली तर वृंदावनमध्ये आपण राधाकृष्णांची प्राप्ती करतो. आणि त्यामुळे त्या नित्यानंद प्रभूंचे चरणकमल आपण काय करा, डोक्याने धारण करा. नित्याय चरण सत्य तहार सेवक नित्य नित्याय पद सदा करो आश. नित्यानंद प्रभूंचे चरण कमलच कसे आहेत, सत्य आहेत आणि नित्य आहेत. त्यामुळे त्यांच्या चरणकमलाचा आपण आशा ठेवा किंवा त्याला प्राप्त करण्याची आशा या हृदयामध्ये धारण करा. नरोत्तम बड दुखी नितायर मोरे कोरो सुखी राखो रांगा चरणेर पास. नरोत्तम दास म्हणतात की मी फार दुःखी आहे आणि हे नित्यानंद प्रभू मला सुखी करा तुम्ही. कशा पद्धतीने, तुमच्या चरणाच्या जवळच मला नेहमी ठेवा. त्यानेच मी वास्तविक या भौतिक जगातील सर्व क्लेशांपासून मुक्त राहू शकतो. श्री नित्यानंद राम की जय. श्री नरोत्तम दास ठाकुर की जय. निताय पद कमल कोटि चंद्र सुशीतल निताय पद कमल कोटि चंद्र सुशीतल निताय पद कमल Thank you.
समजून घेऊ शकता की नित्यानंदांच्या चरणकमळ आपण चरणकमळाचा आश्रय घेणं किती महत्त्वपूर्ण आहे ते ह्या गीतावर आपल्याला कळतं. कारण नित्यानंदांच्या कृपेशिवाय आपण राधाकृष्ण प्राप्त करू शकत नाही किंवा चैतन्य महापुरुषाची पण कृपा आपण प्राप्त करू शकत नाही. खरोखर या भौतिक जगामध्ये या क्लेशांच्या मध्ये वेगवेगळ्या दुःखांच्या मध्ये आपण त्या सर्वापासून अप्रभावित राहायचं असेल तर आपण नित्यानंदांच्या चरणकमळाचा आश्रय घेतला पाहिजे. त्यामुळे हे गीत हा विशेष आहे. हरे कृष्ण. श्री नरोत्तम दास ठाकुर की जय.
वासुदेवाय। श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिधि नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे। निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आजचा दिवस फार विशेष आहे। आज नित्यानंदचा आविर्भाव दिवस आहे। आपले पूर्ववर्ती आचार्य म्हणतात की आपल्या गौडी संप्रदायामधल्या भक्तांसाठी 2 दिवस सर्वात महत्त्वपूर्ण आहेत। ते 2 दिवस कोणते आहेत? एक आहे नित्यानंद त्रयोदशीचा दिवस आणि दुसरा आहे गौर पौर्णिमेचा दिवस। नित्यानंद त्रयोदशीच्या दिवशी नित्यानंद प्रभू प्रकट झाले होते आणि गौर पौर्णिमेच्या दिवशी गौराम महाप्रभू प्रकट झाले। त्यामुळे हे 2 दिवस फार उत्साहाने वैष्णवांनी गौडी वैष्णव साजरे केले पाहिजे असं म्हणणं आहे। तर आता आपण आपल्या आपल्या क्षमतेनुसार उत्सव साजरे करत आहोत। परंतु भविष्यामध्ये हे उत्सव याच्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणात पूर्ण जगातील वेगवेगळ्या ग्रामामध्ये आणि शहरांमध्ये साजरे केले जाते। ही स्वयं चैतन्य महाप्रभूंची भविष्यवाणी आहे। पृथ्वीयत नगराधिग्राम सर्वत्र प्रचार वैभव मिळत नाव। तर अशी भविष्यवाणी चैतन्य महाप्रभूंनीच केलेली आहे। भविष्यामध्ये ते आपल्याला पाहायला मिळेल। परंतु आता आपण आपल्या क्षमतेनुसार जेवढं शिकले त्या पद्धतीने उत्सव साजरे करायचे आणि त्यांच्या कृपाशयाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करायचा। तर आज आपण त्या निमित्ताने सुंदर असा अभिषेक संपन्न केला आणि आपण कथा करून त्याच्यानंतर 56 भोग भगवंतांना अर्पण केले जाते आणि त्याच्यानंतर थोडं नृत्य कीर्तन आपण करतो। तर जे भक्त ऑनलाईन कथा श्रवण करत आहेत त्यांच्यासाठी विशेष आम्ही क्षमा मागतो, कारण या कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्वांना सहभागी होता आलं नाही। तर आपलं नियोजन तर आपल्या हॉलमध्ये कार्यक्रम घेण्याचं होतं, परंतु या कोरोनाच्या काही नियमावलीमुळे आपल्याला तो कार्यक्रम घेता आला नाही आणि आपण या बाबत प्रभूच्या घरामध्ये कार्यक्रम घेत आहोत। आणि त्यामुळे बऱ्याच भक्तांची इच्छा होती या कार्यक्रमात सहभागी होण्याची, परंतु त्या नियमामुळे तर आपण सहभागी होत नाही किंवा होता आला नाही। त्यामुळे आपण सर्वांची क्षमा मागतो आणि घरामध्ये जाऊन आपण कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करा आणि जो अभिषेकचा जो व्हिडिओ आहे तो आपण उद्या आपल्या चॅनलवर अपलोड करून तो पाहून आपण अभिषेकचा आनंद घेऊ शकतो। तर गेल्या 3 दिवसापासून आपण नित्यानंद प्रभूंच्या कथेवर चर्चा करत आहोत। तर गेल्या 3 दिवसामध्ये आपण पाहिलं की नित्यानंद प्रभू जे आहेत त्यांची महानता काय आहे किंवा आपल्या वैष्णव परंपरेमध्ये पूर्ण सृष्टीमध्ये नित्यानंद प्रभूंचं स्थान काय आहे हे आपण पहिल्या दिवशी चर्चा केली होती। आणि त्याच्यानंतर मग नित्यानंद प्रभूंचे जे बाललीला आहेत त्याच्यावरती आपण चर्चा केली। तर आज जागा अरे जे बाहेर बसलेले आज जागा आहे, आज इको वाढला
त्याच्यानंतर आपण नित्यानंद प्रभू एक चक्रग्राममध्ये प्रकट झाले तीही लीला पाहिली आणि लहानपणी त्यांनी एक चक्रग्राममध्ये काय कोणकोणत्या लीला केल्या, अशा पद्धतीने एक चक्रग्रामवासींना आनंद दिला ही कथा पाहिली. नंतर 12 वर्षानंतर ते एका संन्याशांसोबत तीर्थस्थान भ्रमण करण्यासाठी निघतात, बाहेर पडतात आणि जवळजवळ 20 वर्ष ते काय करतात, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात किंवा दर्शन करतात. आणि 20 वर्षानंतर म्हणजे वयाच्या 32व्या वर्षी ते मग काय करतात, नवदीप मायापूरमध्ये येतात. आणि काल मग आपण चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंची पहिली जी भेट झाली ती कशा पद्धतीने झाली याच्यावर चर्चा केली होती. फार दिव्य पद्धतीने त्यांची जी प्रथम भेट होती ती झालेली आहे, त्याच्यावर आपण चर्चा केली. आता काही पुढचे प्रसंग आपण चर्चा करू. त्याच्या अगोदर सुरुवातीला आपण पुन्हा एकदा आज नित्यानंद त्रयोदशीचा दिवस असल्यामुळे नित्यानंद तत्व काय आहे हे थोडं आणखीन एकदा थोडक्यात चर्चा करू. पहिल्या दिवशी आपण चर्चा केली होती, परंतु हे जे नित्यानंद तत्व काय आहे हे पुन्हा पुन्हा आपण श्रवण केलं पाहिजे, जेणेकरून नित्यानंदांचे स्नान काय आहे किंवा त्यांची महानता काय आहे आपल्याला समजून पुन्हा पुन्हा आपण बऱ्याच वेळा ते श्रवण केलं पाहिजे. तर आपण पहिला सांगितलं होतं की नित्यानंद हे स्वयं कोण आहेत, बलरामजी आहेत. तर सची ब्रजेंद्र नंदन जेई सची सुत होईल सई बलराम होईल निता. तर कृष्ण लीलेमध्ये जे कृष्ण आहेत ब्रजेंद्र नंदन म्हणजे जे ब्रजभूमीतले जे सर्वांचे प्रिय असे कृष्ण आहेत ते चैतन्य लीलेमध्ये कोण झालेले आहेत, महाप्रभू गौरांग महाप्रभू प्रकट झाले. आणि कृष्ण लीलेमध्ये जे बलरामजी होते ते चैतन्य लीलेमध्ये नित्यानंद प्रभू म्हणून प्रकट झालेले. आणि हे बलरामजी कोण आहेत, तर भगवंतांचे भगवान श्रीकृष्णांचे पहिले विस्तार आहे. आपण पहिल्या दिवशी सांगितलं होतं की कृष्णांच्या डाव्या अंगातून राधाराणी प्रकट झाली आणि उजव्या अंगातून कोण प्रकट झाले, बलरामजी प्रकट झाले. म्हणजे सृष्टीच्या सुरुवातीला जेव्हा अजून सृष्टीमध्ये काही नव्हतं, फक्त कृष्ण एकटे होते, त्यावेळेला भगवंताच्या डाव्या अंगातून राधाराणी आणि उजव्या अंगातून बलरामजी प्रकट झाले. आणि मग बलरामजीच काय करतात, स्वतःला धामाच्या रूपात विस्तारित करतात. म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये गोलोक वृंदावन आहे, बाकी इतर जे वैकुंठ लोक आहे, अयोध्या धाम आहे, द्वारका धाम आहे, हे सर्व बलरामजीचाच विस्तार आहे. आणि भौतिक जगत पण मग नंतर महाविष्णूंपासून प्रकट झालेलं आहे. आणि भगवंताच्या धामामध्ये भगवंताच्या सेवेमध्ये असणाऱ्या ज्या पण काही गोष्टी आहेत त्या सर्व काय आहेत, बलरामजीचाच विस्तार आहे. भगवंताचे कपडे आहेत, भगवंतांचा बेड आहे, भगवंताचं आसन आहे, अलंकार आहे, सर्व काही बलरामजींनी स्वतः विस्तार केलेला आहे. कारण बलरामजी हे भगवंताच्या सेवेमध्ये नेहमी तत्पर असतात. आणि भगवंताच्या धामामध्ये आणि भौतिक जगामध्ये पण ज्या पण काही वेगवेगळ्या लीला करतात वेगवेगळ्या अवतारांच्यामध्ये, त्या सर्व लीलांचे जे नियोजन आहे ते पण कोण करतात, बलरामजीच करतात. तर हे बलरामजीचं स्थान आहे. आणि तेच बलरामजी मग आपण पहिल्या दिवशी चर्चा केली होती की स्वतःला पहिल्या चतुर्युगामध्ये विस्तारित करतात. पहिले चतुर्युग म्हणजे कोण आहेत, वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न. आणि त्या पहिल्या चतुर्युगापासून दुसरे चतुर्युग होतात, ते पण काय कोण आहेत, वासुदेव आणि संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न. असे दोन्ही चतुर्युग हे बलरामजींपासून आलेले आहेत. आणि दुसऱ्या चतुर्युगामध्ये जे काही महाविष्णू आहेत, नाही दुसऱ्या चतुर्युगामध्ये जे संकर्षण आहेत त्यांच्यापासून कोण आलेलं आहे, महाविष्णू आलेले आहेत. महाविष्णूंपासून सर्व ब्रह्मांड प्रकट झालेले आहेत. आणि त्याच ब्रह्मांडामध्ये मग गर्भदर्शनाय विष्णू आणि शिरोदर्शनाय विष्णूच्या रूपामध्ये पण बलरामजीच विस्तारित झालेले आहेत. म्हणजे आपण हे सर्व चर्चा केल्यानंतर श्रवण केल्यानंतर आपल्याला कळतं की बलरामजीचं स्थान किती श्रेष्ठ आहे पूर्ण सृष्टीमध्ये. आणि तेच बलरामजी चैतन्य लीलेमध्ये कोणाच्या रूपात आलेले आहेत, नित्यानंद प्रभूंच्या रूपात. हे त्यांचं स्थान आहे. आणि म्हणून भगवंतांच्या कोणत्याही अवतारामध्ये, मग प्रभू रामचंद्रांचा अवतार असेल, कृष्णांचा अवतार असेल किंवा चैतन्य महाप्रभूंचा अवतार असेल, तर बलराम किंवा नित्यानंद प्रभूंच्या कृपेशिवाय आपण भगवंताची कृपा प्राप्त करू शकत नाही. आचार्य सांगतात की धामामध्ये, भगवंताच्या धामामध्ये राधाराणीच्या कृपेशिवाय आपण भगवंताची कृपा प्राप्त करू शकत नाही. परंतु राधाराणीची कृपा प्राप्त करण्यासाठी पहिला कोणाची कृपा हवी असते, बलरामजीची कृपा हवी असते किंवा नित्यानंद प्रभूंची कृपा हवी असते. नित्यानंद प्रभू किंवा बलरामची कृपा प्राप्त झाली तर आपण राधाराणीची कृपा प्राप्त करू शकतो. आणि राधाराणीच्या कृपेच्याद्वारे मग आपण कृष्णाची कृपा प्राप्त करू शकतो. म्हणजे सुरुवात करून होते बलराम किंवा नित्यानंद प्रभूंच्या कृपेपासून. हे स्थान नित्यानंद प्रभू किंवा बलरामजीचं आहे. आणि चैतन्य लीलेमध्ये बरेच वेगवेगळे पार्षद आहेत चैतन्य महाप्रभूंचे. त्या पार्षदांच्या जीवनाच्या
जीवनचरित्र आहे, त्या जीवनचरित्रावरून पण आपल्याला पाहायला मिळतं की नित्यानंद प्रभूंची कृपा झाल्याशिवाय अशा चैतन्य महाप्रभूंच्या पार्षदाने चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त केली नाही. पहिला त्यांना नित्यानंद प्रभूंची कृपा प्राप्त करावीच लागली, कारण भगवंताने ते स्थान त्यांना दिलेलं आहे. मग आपण काही आचार्यांचे ते प्रसंग थोडे श्रवण करू की ज्याच्याद्वारे आपल्याला कळेल की नित्यानंद प्रभूंची कृपा किती आवश्यक आहे जर आपल्याला राधाकृष्णांची किंवा चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करायची असेल तर पहा, चैतन्य महाप्रभूंचे जे जीवनचरित्र आहे ते आपल्याला जी माहिती प्राप्त होते किंवा जे जीवनचरित्र आपल्याला अध्ययन करायला मिळतं, तर त्या जीवनचरित्रापैकी 2 जीवनचरित्र प्रमुख आहेत. ते म्हणजे कोणते? एक आहे चैतन्य भागवत आणि दुसरं आहे चैतन्य चरितामृत. आणखीन बरेच वेगळे चैतन्य लीलेवर ग्रंथ लिहिले गेलेले आहेत वेगळ्या आचार्यांच्या द्वारे, परंतु हे 2 ग्रंथ प्रमुख आहेत. मग ह्या 2 ग्रंथामध्ये पण पहिला ग्रंथ कोणता लिहिला गेलेला आहे? चैतन्य भागवत हा ग्रंथ पहिला लिहिला गेला. पहा, आपण लक्षात ठेवायला पाहिजे आता ही 2 ग्रंथांची नावं आपल्याला स्मरणात राहिली पाहिजे. एक चैतन्य भागवत आणि दुसरा चैतन्य चरितामृत. आणि त्याच्यामध्ये चैतन्य भागवत हा ग्रंथ पहिला लिहिला गेला आणि तो कोणाच्या द्वारे लिहिला गेला? तर त्याचे लेखक आहेत वृंदावन दास ठाकूर. हे पण आपण स्मरणात ठेवू शकता 2 ग्रंथांचे लेखक कोण आहेत. तर हे वृंदावन दास ठाकूर स्वयं कोण आहेत? तर हे नित्यानंद प्रभूंचे शिष्य आहे. चैतन्य महाप्रभूंच्या लिलेमध्ये एक पार्षद आहे, ते कोणाचे शिष्य आहेत? नित्यानंद प्रभूंचे. तर आचार्य सांगतात की नित्यानंद प्रभूंची विशेष कृपा त्यांना प्राप्त झाली, म्हणून तर ते काय करू शकले? चैतन्य महाप्रभूंची लीला किंवा त्यांचं जे जीवनचरित्र आहे ते चैतन्य भागवतांच्या रूपात लिहू शकले. आणि हे वृंदावनदास ठाकूर नित्यानंद प्रभूंचे म्हणलेलं आहे की सर्वात शेवटचे शिष्य आहेत. आणि जसं आपण पाहतो की एखादी माता पिता असतात तर त्यांचे 2-3 मुलं असतील तर जो लहान मुलगा किंवा मुलगी असते, सर्वात लहान मुलगी किंवा मुलगा, त्याच्यावर आईवडिलांचं थोडं जादा प्रेम असतं. तर आचार्य सांगतात की वृंदावनदास ठाकूर हे सर्वात शेवटचे नित्यानंद प्रभूंचे शिष्य असल्यामुळे सर्वात प्रिय शिष्य आहे नित्यानंद प्रभूंचे. आणि जर नित्यानंद चैतन्य भागवत ग्रंथ आपण जर वाचू तर त्याच्यामध्ये वृंदावनदास ठाकूर भरपूर वेळेला मध्ये मध्ये नित्यानंद प्रभूंचं गुणगान गातात किंवा नित्यानंद प्रभूंच्या कृपेसाठी याचना करतात. आणि ते म्हणतात पण की नित्यानंद प्रभूंच्या कृपेनेच, त्यांच्या कृपा आशीर्वादानेच त्यांनी मला शक्ती प्रदत्त केल्यामुळेच मी हा चैतन्य भागवत ग्रंथ लिहू शकत आहे, अन्यथा माझ्यामध्ये काही योग्यता नाही. आणि आचार्य सांगतात की वास्तविक वृंदावनदास ठाकूरांना नित्यानंद प्रभूंनी काय केलेलं आहे? विशेष शक्ती प्रदान केली, ज्याच्याद्वारे वृंदावनदास ठाकूर चैतन्य महाप्रभूंच्या सर्व लीलांचं प्रत्यक्षात दर्शन करू शकले. कारण जे चैतन्य भागवत आहे, चैतन्य चरितामृत असे जे ग्रंथ आहेत हे लिहिणं तेवढं सोपं कार्य नाही. आपण तो जर ग्रंथ वाचला तर त्याच्यामध्ये आपल्याला फार छोट्या छोट्या प्रसंगाचं वर्णन पाहायला मिळेल. जसं नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभू भेटलेले तर त्यांच्या भेटीमध्ये त्यांच्या दोघांच्यामध्ये काय चर्चा झालेली आहे, ते नृत्य करत आहेत तर त्या नृत्यामध्ये कशा पद्धतीने काही जण रुदन करत आहेत, काही जण खाली गडाबडा लोळत आहेत, काही जण एकदम हसू लागत आहेत. तर फार छोट्या छोट्या डिटेल्स गोष्टींचं वर्णन त्या ग्रंथामध्ये येतं. मग एखाद्या व्यक्तीला तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी पण कशा कळतात बरं? म्हणजे कळत आहे मी काय म्हणतो आपल्याला? एखादा ग्रंथ लिहित आहे तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्या लिलेच्या वेळेला ते तिथं प्रत्यक्षात उपस्थित नव्हते. प्रत्येक वेळेला काही लिलेच्या वेळात उपस्थित होते परंतु प्रत्येक लिलेच्या वेळेला ते उपस्थित नव्हते. तरी पण छोट्या छोट्या गोष्टी ते कसे लिहित आहेत बरं? तर आचार्य सांगतात कारण नित्यानंद प्रभूजीने त्यांच्यावर विशेष कृपा केलेली आहे. आणि त्या कृपेमुळे हे वृंदावनदास ठाकूर आहेत किंवा कृष्णदास कविराज गोस्वामी आहेत, यांना काय होतं, ते जेव्हा ग्रंथ लिहिण्यास बसतात तर नित्यानंद प्रभूंच्या कृपेनेच चैतन्य महाप्रभूंच्या त्या लीला त्यांना हृदयात दर्शन घडवू लागतात. आणि त्यामुळे ते काय करतात, त्या लीला एवढ्या विस्तारितपणे लिहू शकतात आणि आपल्याला तेवढ्या आनंदाने ते अध्ययन करण्यासाठी किंवा श्रवण करण्याची संधी प्राप्त होते. मग वृंदावनदास ठाकूरांना नित्यानंद प्रभूंच्या अशी दीक्षेच्या रूपात किंवा नंतर पण काय झालेलं विशेष शक्ती मिळालेली आहे, कृपा आशीर्वाद मिळालेला आहे. म्हणून वृंदावनदास ठाकूर यांनी काय केलेलं आहे, चैतन्य भागवत हा ग्रंथ लिहिला आहे. आणि वृंदावनदास ठाकूर कोण आहेत बरं? तर म्हणलेले ते स्वयं व्यासमुनी आहेत. कृष्ण लीलेमध्ये त्यांनी काय केलं, भागवतमच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्णांची लीला काय केली, लिहिली भागवतम, श्रीमद भागवतमच्या रूपामध्ये. तर तेच व्यासमुनी चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये हे वृंदावनदास ठाकूरच्या रूपात प्रकट झाले.
आणि त्यांनी काय केलं, चैतन्य महाप्रभूंच्या लीलेचा ग्रंथ लिहिला आणि त्याला मग नाव काय दिलं गेलं, चैतन्य भागवत. एक आहे श्रीमद भागवत आणि दुसरं आहे चैतन्य भागवत. आणि त्यामुळे वृंदावनदास ठाकूर यांना हा चैतन्य लीलेमधील वेद व्यास म्हटलं जातं. तर हे वृंदावनदास ठाकूर आणि हे कोणाचे शिष्य आहेत, नित्यानंदचे. नित्यानंदच्या कृपेमुळे त्यांनी आपल्याला हा ग्रंथ दिला. दुसरा जो ग्रंथ आहे तो म्हणजे कोणता, श्री चैतन्य चरितामृत. आता चैतन्य चरितामृत जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिलेला आहे, कृष्णदास कविराज गोस्वामी. आणि यांना पण नित्यानंद प्रभूंचीच कृपा प्राप्त झाली, त्याच्यानंतरच पुढचं ती कार्य करू शकतो. मग त्याचा प्रसंग पण चैतन्य लीलेमध्ये येतो. तर सांगितलेलं आहे की हे जे कृष्णदास कविराज गोस्वामी आहेत हे बंगालमध्येच एका छोट्याशा गावामध्ये राहत होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या भावासोबत ते राहत होते. आणि त्यावेळेला कृष्णदास कविराज गोस्वामी फार वयोवृद्ध झाले. मग त्या स्थितीमध्ये एक दिवस काय होतं, त्यांच्या घरामध्ये तर त्यावेळेला काय झालं की नित्यानंद प्रभूंचे एक पार्षद आहेत किंवा नित्यानंद प्रभूंच्या सोबतचे असणारे एक भक्त आहेत, त्यांचं नाव होतं मेनिकेतन रामदास. तर हे मेनिकेतन रामदास नावाचे एक पार्षद आहेत नित्यानंद प्रभूंचे. ते पार्षद ह्या कृष्णदास कविराज गोस्वामीच्या घरी येतात. कारण चैतन्य लीलेमध्ये काय आहेत, काही भक्त आहेत हे चैतन्य महाप्रभूंचे घनिष्ठ पार्षद आहेत आणि काही भक्त आहेत हे नित्यानंद प्रभूंचे घनिष्ठ पार्षद आहेत. आणि हे कोण आहेत, हे कृष्ण लीलेमध्येच त्यांचे सखा आहे. कृष्ण लीलेमध्ये पण काय आहेत, काही सखा हे कृष्णाचे फार घनिष्ठ सखा आहेत आणि काही सखा बलरामजीचे घनिष्ठ सखा आहेत. सर्वजण एकत्र खेळतात, परंतु ते काहींचा कृष्णांप्रती ज्यादा प्रेम आहे, काहींचं बलरामप्रती ज्यादा प्रेम आहे. आणि तेच सखा चैतन्य लीलेमध्ये पण काही चैतन्य महाप्रभूंचे पार्षद म्हणून प्रकट झाले आणि काही नित्यानंदचे पार्षद म्हणून प्रकट झाले. मग आता चैतन्य महाप्रभू जेव्हा संन्यास घेऊन जगन्नाथपुरीमध्ये राहण्यासाठी जातात, तर त्यांचे जे विशेष पार्षद आहेत ते जगन्नाथपुरीमध्ये त्यांच्यासोबत राहू लागतात. मग गदाधर पंडित आहेत, हरिदास ठाकूर आहेत, स्वरूप दामोदर गोस्वामी आहेत, हे चैतन्य महाप्रभूंचे घनिष्ठ पार्षद आहेत, ते तिथं राहतात जगन्नाथपुरीमध्ये. परंतु काही पार्षद आहेत जे नित्यानंद प्रभूंच्या सोबत बंगालमध्ये परत येतात. कारण चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये जातात तर नित्यानंद प्रभूंना ते आदेश देतात की तुम्ही काय करा, बंगालमध्येच थांबा आणि बंगालमध्ये तुम्ही काय करा, प्रचार करा हरिनामाचा. मग नित्यानंद प्रभू बंगालमध्ये आल्यानंतर त्यांचे जे घनिष्ठ पार्षद आहेत ते त्यांच्यासोबतच बंगालमध्ये आले. मग त्याच्यामध्ये हे मेनिकेतन रामदास नावाचे एक त्यांचे पार्षद आहेत. आणखीन एक त्यांचे विशेष पार्षद आहेत, त्यांचं नाव होतं अभिराम ठाकूर. हे अभिराम ठाकूर जे होते हे फार विशेष नित्यानंद प्रभूंचे पार्षद होते, तर त्यांचाही आपण कधी चर्चा करू. परंतु आत्ता हे मेनिकेतन रामदास हे नित्यानंद प्रभूंचे पार्षद आहेत, ते कृष्णदास कविराज गोस्वामीच्या घरी आले होते. आणि नित्यानंद प्रभूंच्या पार्षदांचं विशेषत्व काय आहे की हे सर्वजण नेहमी अवधूत भावामध्ये असतात. अवधूत भाव म्हणजे काय की नेहमी ते असं वेड्याप्रमाणे कीर्तन करत आहेत, नृत्य करत आहेत किंवा अचानक वेगळं काही कृत्य करू लागतात की त्यांच्या कार्यामध्ये काही नियमावलीचं पालन ते करत नाहीत, म्हणून त्यांना अवधूत म्हटलं जातं. पण नित्यानंद प्रभू कारण नेहमी ते कृष्ण प्रेमामध्ये धुंद असतात, कधी अचानक रडू लागणार, अचानक हसू लागतील, अचानक नृत्य करू लागतील, काही करू लागतील. त्यांचे पार्षद पण तसेच असतात. आणि मग हे मेनिकेतन रामदास पण त्या पद्धतीने होते. मग ते त्यांच्या घरी आल्यात तर अचानक ते नृत्य करत आहेत, अचानक काय करत आहेत की रुदन करू लागतात, अचानक हसत आहेत, हे सर्व घडत आहे. आणि त्यांच्यासमोर कोणी जर त्यांना प्रणाम करण्यासाठी दंडवत प्रणाम करतील तर ते मेनिकेतन रामदास काय करायचे, उडी मारून त्या दंडवत करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर बसायचे जोरात आणि पाठीवर बसून काय करायचे, त्यांच्या हातामध्ये बासुरी असायची, त्या बासुरी त्यांना मारू लागायचे. कारण पूर्णतः लहान मुलाच्या भावामध्ये ते असायचे. कारण गोपालक आहेत, बालकाच्या भावामध्ये ते असतात आणि नेहमी असं लहान मुलासारखं ते काय करायचे, लहान मुलं जसं खोडकरपणा करतात तसं ते करत असायचे. आणि त्यामुळे काय व्हायचं की बंगालमध्ये काही लोक नित्यानंद प्रभूंना सन्मानित करायचे नाही. म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या प्रती त्यांचं प्रेम होतं किंवा चैतन्य महाप्रभूंना भगवंताचा अवतार म्हणून ते काही बरेच जे बंगालमधील लोक आहेत ते स्वीकारायचे. परंतु नित्यानंद प्रभूंना असं पाहून, त्यांच्या पार्षदांना पाहून ते काय करायचे, नित्यानंद प्रभू त्यांच्या पार्षदांचा अनादर करायचे, त्यांना आदर द्यायचे नाही. मग असे काही लोक करत होते. मग हे कृष्णदास कविराज गोस्वामी त्यांचे एक भाऊ होते, त्या भावांचा पण भाव असतो, म्हणजे त्यांचा पण असा विचार होता. जे कृष्णदास कविराज गोस्वामीचे जे भाऊ होते त्या भावांना पण असं वाटायचं की
गौरांग महाप्रभू चैतन्य महाप्रभू आहेत ते भगवंताचे अवतार आहेत, त्यांना ते आदर द्यायचे, त्यांना स्वीकारायचे, परंतु नित्यानंद प्रभू त्यांच्या पार्षदांना ते मान सन्मान द्यायचे नाही. मग हे मेढे कीर्तन रामदास जेव्हा त्यांच्या घरी येतात तर मग हे जे कृष्णदास कविराज गोस्वामीचे भाऊ आहेत ते काय करतात, त्यांना एवढं सन्मानित करत नाहीत, आदर देत नाहीत. त्यांना काही वैष्णवपणे जे काही त्यांचं जे सेवा करायची त्या पद्धतीने तेवढं चांगली सेवा करत नाही. मग कृष्णदास कविराज गोस्वामी त्यांना हे पाहून चांगलं वाटत नाही, त्यांना फार ते चुकीचं वाटतं. आणि मेनिकेतन रामदास काही वेळानंतर त्यांच्या घरातून निघून गेल्यानंतर मग कृष्णदास कविराज गोस्वामी त्यांच्या भावांना बोलतात, थोडं चर्चा करतात की अशा पद्धतीने आपण त्यांचा अवमान करणं योग्य नाही आहे. तर नित्यानंद स्वयं बलराम आहे आणि त्यांचे सर्व पार्षद आहेत आणि त्यांना पण आपण बलरामजी किंवा गौरांग महाप्रभूप्रमाणेच आदर सत्कार केला पाहिजे. मग असं जेव्हा ते त्यांच्या भावांशी बोलत असतात तर त्यांचे भाव त्या गोष्टीला मान्य करत नाही आणि त्या गोष्टीला ऐकून न घेता न मान्य करता ते काय करतात, त्याला विरोधच करतात. कृष्णदास कविराज गोस्वामी बरेच समजून झाल्यानंतर पण ते समजत नाही, पाहून काय करतात, ठीक आहे त्यांना तसंच सोडून आपल्या म्हणजे संध्याकाळी रात्री विश्रांतीला निघून जातात. आणि जेव्हा रात्री विश्रांती घेतात ते त्यावेळेला काय होतं की स्वप्नामध्ये नित्यानंद प्रभू तिथे येतात. त्यांच्या स्वप्नामध्ये, कोणाच्या स्वप्नामध्ये, कृष्णदास कविराज गोस्वामीचे. आता याच्यामध्ये बरेच वेगळी नावं येतील, तेव्हा थोडं ध्यानपूर्वक ऐकल्यानंतर आपल्याला कळेल, कारण वेगळी नावं येत राहतात त्यामुळे आपल्याला थोडं कन्फ्युजन पण होऊ शकतं. तर कृष्णदास कविराज गोस्वामीच्या स्वप्नामध्ये नित्यानंद प्रभू येतात आणि नित्यानंद प्रभू फार प्रसन्न असतात त्यांच्यावर. का प्रसन्न असतात, कारण कृष्णदास कविराज गोस्वामींनी काय केलं होतं की त्यांचे जे पार्षद आहेत मेनिकेतन रामदास त्यांच्या प्रति विशेष सन्मान दाखवून त्यांच्या भावांना समजवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी नित्यानंद प्रभू त्यांच्यावर प्रसन्न झाले. आणि नित्यानंद प्रभू त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन काय म्हणतात की हे कृष्णदास कविराज, तू फार दुःख व्यक्त करू नको किंवा दुःखी होऊ नकोस, तुझ्या भावाने माझा अनादर केला म्हणून किंवा माझ्या पार्षदाचा अनादर केला म्हणून, आणि तू काय दुःखी होऊ नकोस. आणि तू काय कर, उद्या सकाळी उठल्यानंतर घरातून निघ आणि सरळ वृंदावनला जा आणि वृंदावनला गेल्यानंतर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, असं नित्यानंद त्यांना म्हणतात स्वप्नामध्ये. तर आपण फोटो पाहू, हा सुंदर फोटो आहे भक्तांची चित्रित केलेला, फोटो पाहू शकता. तर किंवा मोबाईल आपल्याला असेल तर मोबाईल पाहू शकता, म्हणजे ऑनलाईन बघताना पाहिलं नाही. तर हा फार सुंदर फोटो आहे की समोर जे कृष्णदास कविराज गोस्वामी स्वप्नामध्ये चालू आहे की हात जोडून एकदम खाली बसलेले, फार वयस्कर आहेत आणि स्वप्नामध्ये ते काय पाहत आहेत, नित्यानंद एकदम कृष्ण प्रेमामध्ये धुंद होऊन नृत्य करत आहेत आणि त्यांचे पार्षद आजूबाजूला काय करत आहेत, त्यांच्यासाठी वाद्य वाजवत आहेत, त्यांना चामर हलवत आहेत, त्यांना पानाचा विडा देत आहेत खाण्यासाठी. नित्यानंद एकदम आनंदाने आपल्या हातामध्ये काठी फिरवत नृत्य करत आहेत. पहा नित्यानंदचं जर आपण स्वरूप इथं पाहिला तर किती सुंदर आणि आकर्षक स्वरूप आहे त्याचं, जे त्यांचं मुख आहे. तर अशा स्थितीमध्ये ते स्वप्नामध्ये त्यांना दर्शन देतात आणि वृंदावनला निघून जाऊन येतात. आणि मग काय होतं, दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णदास कविराज गोस्वामी ते थांबतच नाही, कारण आपल्या घरामध्ये आपले भाऊ आहेत, इतर गण नित्यानंद प्रभू त्यांच्या पार्षदांचा अवमान करतात, त्यामुळे आपण इथं थांबणं योग्य नाही म्हणून ते काय करतात, फार वयस्कर आहेत तिथून ते वृंदावनला निघायला घरातून निघतात आणि पायी प्रवास करत वृंदावनला येतात. आणि वृंदावनला कुठे राहतात, ते राधाकुंडच्या किनारी राहतात. आणि त्या वृंदावनाच्या वास्तव्यामध्येच मग त्यांना काय होतं, तर वृंदावनला आल्यानंतर मग त्यांना त्यांची कोणासोबत भेट होते, रघुनाथ दास गोस्वामी यांच्यासोबत भेट होते. तर रघुनाथ दास गोस्वामी षड गोस्वामींपैकी एक गोस्वामी आहे आणि रघुनाथ दास गोस्वामींच्या सोबत भेट झाल्यामुळे त्यांना आणखीन एक विशेष त्यांच्यावर कृपा होते, ती म्हणजे काय की रघुनाथ दास गोस्वामी त्यावेळेला राधाकुंडच्या किनारीस रोज जवळजवळ 3 तास चैतन्य महाप्रभूंच्या लीलेवर कथा करायची आणि कृष्णदास कविराज गोस्वामींना त्या कथा श्रवण करण्याची संधी मिळाली. कोणाच्या कृपेमुळे, नित्यानंद प्रभूंच्या कृपेमुळे. कारण नित्यानंद प्रभूंनी त्यांना वृंदावनला पाठवलं आणि रोज कृष्णदास कविराज गोस्वामी रघुनाथ दास गोस्वामींच्या मुखातून 3-3 तास चैतन्य लीलेचं श्रवण करतात. आणि पुढे जाऊन हेच कृष्णदास कविराज गोस्वामी काय करतात, चैतन्य चरितामृताचं लिखाण करतात. म्हणजे पहा कशा पद्धतीने नित्यानंद प्रभूंची लिंक आहे प्रत्येक शिष्यपेशनमध्ये किंवा प्रत्येक लिलेमध्ये. आणि मग त्यांच्याद्वारे पुढे जाऊन
चैतन्य चरितामृताचं लिखाण होतं. आता ते पुन्हा फार मोठा प्रसंग आहे, आपण तो चर्चा करणार नाही. पण ह्या कथेमध्ये आपल्याला प्रसंगामध्ये पाहायचं आहे की नित्यानंदच्या कृपेमुळेच काय झालं, कृष्णदास कविराज गोस्वामी वृंदावनला येऊ शकले. पुढचं मग आपले आचार्य आहेत ते म्हणजे रघुनाथ दास गोस्वामी. म्हणजे हे रघुनाथ दास गोस्वामी वृंदावनमध्ये राधाकुंडला होते आणि रोज 3-3 तास ते काय करायचे, चैतन्य महाप्रभूंच्या लीलेवर कथा करायचे. मग त्यांना पण एवढ्या चैतन्य महाप्रभूंच्या लीलेबद्दल कसं माहीत झालं होतं बरं, तर हे वृंदावनदास ठाकूर जेव्हा चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये वास्तव्य करत होते, तर हे वृंदावनदास ठाकूर रघुनाथ दास गोस्वामी हे जगन्नाथपुरीमध्ये चैतन्य महाप्रभूंच्या सोबतच राहत. आणि त्यांना कोणती सेवा होती, तर चैतन्य महाप्रभूंचे एक सेक्रेटरी होते, त्यांचं नाव होतं स्वरूप दामोदर गोस्वामी. तर चैतन्य महाप्रभूंचे सेक्रेटरी होते आणि रघुनाथ दास गोस्वामी हे स्वरूप दामोदर गोस्वामींचे असिस्टंट होते. म्हणजे एवढं घनिष्ठ लीला पाहण्याची संधी रघुनाथ दास गोस्वामींना प्राप्त झाली आणि चैतन्य महाप्रभूंच्या एकदम जवळ वास करून त्यांचा संग करण्याची संधी प्राप्त झाली. मग ही संधी जी रघुनाथ दास गोस्वामींना प्राप्त झाली होती, ती पण कोणाच्या कृपेने प्राप्त झाली होती, नित्यानंद प्रभूंच्या कृपेनेच प्राप्त झाली. मग त्याच्याबद्दल पण प्रसंग सांगितला जातो की हे जे रघुनाथ दास गोस्वामी आहेत हे फार मोठ्या एक जमीनदारांचे पुत्र होते. मग त्यांच्या वडिलांचं नाव होतं गोवर्धन मुजुमदार आणि त्यांच्या वडिलांचे एक भाऊ होते म्हणजे रघुनाथ दास गोस्वामीचे काका, त्यांचं नाव होतं हिरण्य मुजुमदार. आणि हे जे रघुनाथ दास गोस्वामीचे वडील होते किंवा काका होते ते एवढे धनवान होते, फार म्हणजे आपल्या आचार्यांच्याद्वारे ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की त्या वेळेला एका महिन्याचं त्यांचं उत्पन्न किती होतं, जवळजवळ 12 लाख रुपये एका महिन्याचं त्यांचं उत्पन्न. त्यावेळेचं विचार करा, आत्ताच्या दृष्टिकोनातून खरगोपतीपेक्षाही धनवान होऊ शकतात, एवढे त्यांचे पिता म्हणजे वडील आणि त्यांचे काका धनवान होते. आणि त्यांच्या वडिलांना हे एकुलते एक पुत्र होते आणि त्यांच्या काकांना पुत्र नव्हते. म्हणजे ह्या दोघांच्या धनसंपत्तीचे एकटे वारस होते, एवढे ते धनवान होते. परंतु हे रघुनाथ दास गोस्वामी जेव्हा लहान होते तेव्हाच त्यांना काय होतं की हरिदास ठाकूरांचा संग मिळतो. आता पहा, मी वेगवेगळी नावं घेत आहे, कुठून कुठं चालू आहे, तुम्हाला जरा कन्फ्युजन होईल. ध्यानपूर्वक ऐकलं तर सर्व कळून येईल आपल्याला. तो ध्यान नसेल तर आपल्याला काही कळणार नाही, सगळं इकडं कन्फ्युजन होईल. तर आपण काय पहिलं पाहिलं की वृंदावनदास ठाकूरांना कशी कृपा झाली नित्यानंद प्रभूंची. दुसरी म्हणजे कृष्णदास कविराज गोस्वामींना कशी कृपा प्राप्त झाली नित्यानंद प्रभूंची. आणि तिसरं आपण आता कोणाचं पाहत आहोत, रघुनाथ दास गोस्वामी. तर रघुनाथ दास गोस्वामी जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या घरामध्ये हरिदास ठाकूर आले होते. आता आणि पुन्हा एक दुसरं नाव होतं तर हरिदास ठाकूर लहानपणी त्यांच्या घरी आले होते. लहानपणीच रघुनाथ दास गोस्वामींनी हरिदास ठाकूरांचा संग घेतला होता. हरिदास ठाकूर किती हरिनामामध्ये तल्लीन असतात, हरिनामाबद्दल किती त्यांना प्रेम आहे. आणि त्याचबरोबर हरिदास ठाकूरांच्या मुखातून चैतन्य महाप्रभूंच्या लीलेबद्दल पण रघुनाथ दास गोस्वामींनी ऐकलेलं होतं. त्यामुळे लहानपणापासूनच रघुनाथ दास गोस्वामी एकदम वैरागी बनले होते, अनासक्त बनले होते. त्यांना कोणत्याही भौतिक जीवनातल्या गोष्टीमध्ये आसक्ती राहिलेली नव्हती. आणि मग हरिदास ठाकूर त्यानंतर निघून जातात तिथून. आणि रघुनाथ दास गोस्वामी जेव्हा तरुण होतात त्यावेळेला मग त्यांचं बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये आसक्ती नसल्यामुळे ते काय करतात की आता आपण घरच त्यागून चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी जगन्नाथपुरीला जायचं असं ते विचार करतात. आणि विचारच करतात एवढं नाही तर ते प्रयत्नही करतात घरातून पळून जाण्याचा, बऱ्याच वेळा प्रयत्न करतात. परंतु काय होतं की त्यांचे जे माता पिता आहेत किंवा त्यांचे काका आहेत ते काय करतात की जेव्हा ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्याकडे जे सैनिक होते, त्यांच्यावर ठेवलेले पहारेकरी होते, त्यांच्याद्वारे त्यांना काय केलं जायचं, पकडून पुन्हा परत आणलं जायचं. पण फार धनवान असल्यामुळे त्यांनी 10-12 सैनिक किंवा शिपाईच ठेवले होते त्यांना रक्षण करण्यासाठी की ते पळून जाऊन येते असं. आणि तरी पण एक कसं नाही कसं पळून जाण्याचा प्रयत्न करायचे आणि पुन्हा त्यांना पकडून परत घेऊन आणलं जायचं. मग अशापर्यंत ते त्यांच्या त्या कार्यामध्ये यशस्वी होत नव्हते. मग एक दिवस काय होतं की त्याच भागामध्ये, बंगालच्या त्या भागामध्ये, ज्या भागामध्ये रघुनाथ दास गोस्वामी राहत होते त्या भागामध्ये पाणी हाती नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी एक दिवस नित्यानंद प्रभू येतात आपल्या सर्व पार्षदांना घेऊन. त्यांच्यासोबत जे काही त्यांचे पार्षद आहेत, कीर्तन करणारे जे भक्त आहेत, त्याला सर्वांना घेऊन त्या पाणीहाटी नावाच्या ठिकाणी येतात. आणि रघुनाथ दास गोस्वामींना हे कळतं की नित्यानंद प्रभू इथं आलेले आहेत.
मग काय करतात ते आपल्या आई वडिलांची अनुमती घेऊन आपल्या काकांची अनुमती घेऊन काय करतात त्या शिपाई पण सोबत आहेत कारण तिथून पण तो पोहून जाऊ शकतो म्हणून तर शिपाई पण सोबत येत आहेत त्या सर्वांना घेऊन ते कुठे येतात पाणी आटी या ठिकाणी येतात. मग पाणी आटी या ठिकाणी त्याचा पण फोटो आहे आपण पाहू शकता आपल्याला. तर हा फोटो आहे की नित्यानंद प्रभू एक फार सुंदर एक वटवृक्ष होता त्याच्या खाली बसले होते आणि सर्व त्यांची पारशी आहेत ते आजूबाजूने उभे होते आणि रघुनाथ दास गोस्वामी तिथे जातात. परंतु रघुनाथ दास गोस्वामी इतके नम्र होते आणि स्वतःला इतके अपात्र आणि निम्न समजत होते की ते पुढे जाऊन प्रणाम करत नाही, स्वतःला फार अपात्र समजतात. म्हणून ते काय करतात नित्यानंद समोर आहे सर्व पारशी त्यांच्या आजूबाजूने आहेत तर रघुनाथ दास गोस्वामी लांबूनच काय करू लागतात नित्यानंद प्रणाम करतात, साष्टांग प्रणाम करतात आणि तिथून प्रणाम करून उभे राहतात. मात्र नित्यानंद रघुनाथ दास गोस्वामीने पाहिलं नव्हतं परंतु एक पार्षद आहे त्यांचे ते येऊन नित्यानंद सांगतात की हे नित्यानंदजी की रघुनाथ दास गोस्वामी आलेले आहेत आणि ते लांबूनच तुम्हाला प्रणाम करून तिथे उभे आहे. मग नित्यानंद म्हणतात की काय करा तुम्ही त्या रघुनाथ दासला पुढे घेऊन या. मग त्यांचे पार्षद जाऊन रघुनाथ दास गोस्वामीला पुढे घेऊन येतात आणि रघुनाथ दास गोस्वामी पुढे आल्या पुन्हा एकदा नित्यानंदच्या चरणाच्या जवळ साष्टांग प्रणाम करतात आणि मग नित्यानंद काय करतात जेव्हा ते प्रणाम करून झोपलेले आहेत आपण फोटोमध्ये पाहू शकता. मग नित्यानंद आपलं जे उजवं चरण आहे त्यांच्या मस्तकावर ठेवतात आणि हीच काय झाली तिथं नित्यानंदची त्यांच्यावर कृपा झाली आणि चरण ठेवल्यानंतर मग पुन्हा त्यांना कृपाशीर्वाद दिल्यानंतर चरण काढल्यानंतर रघुनाथ दास गोस्वामी उभे राहतात हात जोडून नम्रते त्याच्यासमोर एकदम उभे राहतात. नित्यानंद त्यांना म्हणतात की हे रघुनाथ दास तू एक चोर आहेस असं म्हणतात. का चोर आहेस कारण जे एखादा चोर असतो तोच काय करतो त्याची जी कार्य आहेत तो दुसऱ्यांपासून लांबून लपून करत असतो आणि तू काय केलास इथं आलेला आहेस आणि लांबूनच लपून मला प्रणाम करत होता. त्यामुळे तू काय करत आहेस एका चोराप्रमाणे वागलेला आहेस आणि त्या चोराप्रमाणे वागल्यामुळे तुला मी काय करेन आता दंड देईन असं नित्यानंद म्हणतात. आणि तो दंड म्हणजे काय की तू काय कर इथं सर्व जे भक्त एकत्रित झालेले आहेत त्यांच्यासाठी दही चिडा जो प्रसाद आहे त्याची सर्व व्यवस्था आहे. दंड चांगला आहे ना असा दंड म्हणजे कारण नित्यानंद जे काय आहे ते वरवर जे बोलत आहेत परंतु जे काही करत आहेत ते काय असतं समोरच्यावर विशेष कृपा असते. तर म्हणतात तू चोरासारखा वागलेला आहेस तुला मी दंड देईन आणि तो दंड म्हणजे काय सर्व भक्तांसाठी तू दही चिडा प्रसादाची व्यवस्था कर. दही चिडा म्हणजे काय की एक पदार्थ आहे बंगाली फार सुंदर पदार्थ असतो दहीमध्ये चिडा म्हणजे पोहे. तो पोहे भिजून दह्यामध्ये मिक्स करायचं त्याच्यामध्ये बरेच काही जसं फळे आंबे आहेत केळं आहेत आणि फळं काही मिक्स करायचे त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालून कर्पूर पण घातला जातो. फार सुंदर सुगंधित असा तो स्वीट पदार्थ असतो. आपण आपल्या विट्याच्या सत्संगामध्ये कधी केला नाही कधी करू आरवड्यामध्ये काही मंदिरामध्ये केलं जातो आणि त्या दही शिराच्या पदार्थाला नित्यानंद बनवायला सांगितलं आणि हे ऐकल्यानंतर रघुनाथ दास गोस्वामी फार आनंदित होतात. का कारण त्यांना आता सेवा करण्याची संधी मिळाली आणि लगेच काय करतात त्यांच्यासोबत जे शिपाई आले होते आता ते फार धनवान आहेत तर त्या शिपायांना सर्वांना त्यांच्या सेवकांना सांगतात की आसपासच्या गावामध्ये जावा आणि जेवढं काही दही चिडा मिळेल ते सर्व घेऊन या आणि आपण इथं काय करू सर्व भक्तांसाठी दही चिडा उत्सव साजरा आणि सर्वजण आनंदाने सकाळी सेवक जातात आणि आसपासच्या गावातील सर्व दही चिडा जेवढं काही दही चिडा मिळेल सर्व काही घेऊन येतात. आणि त्याचबरोबर सर्व आसपासच्या गावांमध्ये हे सांगितलं जातं की नित्यानंदच्या कृपेने आता दही चिडा उत्सव साजरा होणार आहे आणि सर्वांना नित्यानंदकडून आमंत्रित केलं आणि सर्व आसपासची गावातली लोक पण तिथे येतात आणि रघुनाथ दास गोस्वामी काय करतात आनंदाने त्या दही चिडाला बनवतात. फार मोठ्या स्वरूपात बनवलं जातं आणि सर्वांच्या हातामध्ये दोन दोन काही दिले जातात पात्र दिले जातात मातीचे आणि त्याच्यामध्ये दही चिडा दिला जातो. दही चिडा दोन प्रकारे एक दह्याच्या द्वारे बनवला जातो आणि एक दुधाच्या द्वारे पण बनवला जातो. तर दुधामध्ये ते ज्याला रबडी किंवा खवा असं मिक्स करून ते बनवलं जातं. फार सुंदर पदार्थ असतात तिथे आणि ते दोन्ही पदार्थ सर्वांना दोन दोन पात्रामध्ये दिले जातात आणि वर्णन आहे चैतन्य लीलेमध्ये की इतके लोक तिथे एकत्रित होतात त्या लोकांची गिनती करू शकत नाही कारण नित्यानंदचा हा उत्सव असल्यामुळे देवी देवता पण मनुष्याच्या रूपामध्ये तिथं सम्मिलित होतात. त्या लोकांची गिनती वृंदावनदास ठाकूर म्हणतात की मी करू शकत नाही आणि काय होतं भगवंताच्या कृपेने ते जे स्थान आहे ते विस्तारित होतं आणि जवळ गंगा नदी पण वाहत आहे तर लोकांना जमीन अपुरी पडते. बरीच लोक काय होतात गंगा नदीमध्ये जाऊन उभे राहतात कमरे एवढ्या पाणीमध्ये
आणि तिथं जाऊन ते खाऊ लागतात. एवढ्या मोठ्या स्वरूपात तो उत्सव साजरा होतो. आणि लोक आणखीन येत आहेत पाहून. रघुनाथ दास गोस्वामी काय करतात, आपल्या सेवकांना सांगतात की जावा, आणखीन दुसऱ्या गावात जावा आणि जेवढं काही तिथं असेल सर्व काही घेऊन या. कारण त्यांच्याकडे धनसंपत्तीची काही कमतरता नव्हती आणि नित्यानंदपुरला हे माहीत होतं, म्हणून तर त्यांनी ही सेवा दिली त्यांना. आणि हा पुढचा मुद्दा आहे की जेव्हा अशा फार आनंदाने हा उत्सव साजरा होऊ लागतो तर नित्यानंदपुरला चैतन्य महाप्रभूंचं तिथे स्मरण होतं. तर चैतन्य महाप्रभू हे त्यावेळेला जगन्नाथपुरीमध्ये आणि हा बंगालचा प्रांत होता. आणि नित्यानंद मनोमन काय करतात, चैतन्य महाप्रभूंचं स्मरण करतात. आणि चैतन्य महाप्रभू नित्यानंदचं प्रेमाचा भाव, प्रेमाचा संबंध इतकं घन आहे की नित्यानंद इथं स्मरण करतात तर स्वयं चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीतून त्या ठिकाणी प्रकट होतात. आणि या फोटोमध्ये पाहू शकता की नित्यानंद आपल्या हाताने चैतन्य महाप्रभूंना तो दही चिडा भरवत आहे आणि चैतन्य महाप्रभू आपल्या हाताने तो दही चिडा नित्यानंदपुरला भरवत आहे. आणि अशा पद्धतीने तिथं चैतन्य महाप्रभू प्रकट होऊन त्या लीलेमध्ये सहभाग घेतात. परंतु म्हणलेलं आहे की चैतन्य महाप्रभू सर्वांना दिसत नाही. काही मोजक्याच फार शुद्ध भक्तांना, विशेष भगवंताच्या प्रार्थनांना ते दर्शन घडवतात. बाकी भक्तांना ते दिसत नाही. सामान्य जे काही गावातले आसपासचे लोकांचे त्यांना ते दिसत नाही. परंतु रघुनाथ दास गोस्वामींना चैतन्य महाप्रभू दिसतात. आणि सर्वजण अशा पद्धतीने दही चिडाचा उत्सव साजरा ग्रहण केल्यानंतर मग आता काय होतं, जोरात कीर्तन सुरू होतं. आणि त्या कीर्तनामध्ये काय होतं, आपण पाहू शकता फोटोमध्ये सर्वजण दही चिडा खात आहेत. आसपासला पहा किती आनंदाने. आपण इतिहास प्रसंगामध्ये असलं किती आनंद आला असता. आपण जर चिंतन मनन करू, ध्यान करू, ऐकू तर आपल्याला तो आनंद येऊ शकतो. पहा, आपण जर फोटोमध्ये पाहिला तर सर्वांच्या समोर किती पात्र ठेवलेले आहेत मातीची ती, आणि त्या सर्वांमध्ये दही चिडा आहे. जेवढं पाहिजे तेवढं खावा, काय हरकत नाही ना. आणि मग नंतर कीर्तन सुरू होतं. आणि कीर्तनामध्ये गौराम महाप्रभू जे चैतन्य महाप्रभू आहेत, नित्यानंद प्रभू जोरात उठून कीर्तन करू लागतात. आणि बाकी सर्व भक्त पण त्याच्यामध्ये सम्मिलित होतात. मग दोघे जण हे जे कीर्तन करत आहेत त्या कीर्तनाचं वर्णन काय करायचं, वृंदावन दास मी ते शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. कोण रडत आहे, कोण हसत आहे, कोण खाली गडाबडा लोळत आहे, कोण बाजूला मूर्छेतून पडलेला आहे, त्यांना कोणी पाहतच नाही. तो कृष्ण परमात्मा मूर्छेतूनच पडलेला आहे. ही स्थिती त्यांची झालेली आहे. काही जण काय करत आहे, पाण्यावर जाऊन नाचत आहे. आणि वर्णन आता अतिशयोक्ती वाटेल, परंतु हे आता ते जे स्थान होतं ते स्थान आता भौतिक राहिलं नाही. ते स्थान काय झालेलं आहे, त्याला दिव्यत्व प्राप्त झालं. भगवंताच्या धामामध्ये ते परावर्तित झालेलं आहे. आणि म्हणलेलं इतके लोक होते, इतके कीर्तन करत होते की काही काही भक्त झाडाचं जे पान आहे त्याच्यावर जाऊन नृत्य करत आहे. आपण मला काय सांगत आहे, झाडाच्या पानावर जाऊन कोण नृत्य करू शकतो. हेच ह्यालाच म्हणतात भगवंताचं दिव्य लीला. आपण ते समजू शकत नाही की ते झाडाचं पान कसं असेल आणि झाडाच्या पानावर कोण उभं राहू शकतं. पान किती छोटं असतं. आणि वर्णन आहे की झाडाच्या पानावर जाऊन भक्त नृत्य करत आहे. एवढं दिव्य तिथं नृत्य सुरू होतं. आणि सर्व भक्त त्याच्यामध्ये आनंदाने काय होतं, सहभाग होतात. आणि चैतन्य महाप्रभूने नित्यानंदमध्ये नृत्य त्याच्यामध्ये करत आहे. आणि बाकीचे भक्त आहेत त्यांना त्यांचं दर्शन होत आहे, काही भक्तांना काही भक्तांना होत नाही. तर हे काय होतं, त्या ठिकाणी लीला म्हणजे पूर्ण म्हणजे तिथं ती लीला घडते. आणि मग नंतर चैतन्य महाप्रभू अदृश्य होतात आणि तिथून आपल्याकडून निघून पण जातात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी काय होतं की ह्या भक्तांच्यामध्ये एक राघव पंडित नावाचे एक भक्त होते. ते नित्यानंदपुरच्याकडे येतात आणि ते सांगतात की हे नित्यानंद पहा, रघुनाथ दास गोस्वामी, रघुनाथ दास यांच्यामुळे आपल्याला एवढा मोठा उत्सव साजरा करता आला. तर हा जो रघुनाथ दास आहे हा त्याच्या भौतिक जीवनापासून पूर्णतः अनासक्त आहे आणि त्यांना चैतन्य महाप्रभूंच्या सेवेमध्ये जायचं आहे. परंतु त्यांनी बऱ्याच वेळा प्रयत्न केलेला आहे पण त्यांना शक्य झालं नाही. तर आता ते तुमची कृपा प्राप्त करण्यासाठी आलेले आहेत. तर कृपा करून तुम्ही त्यांना काय करा, तुमचा कृपा आशीर्वाद द्या, जेणेकरून त्यांच्या इच्छेप्रमाणे ते चैतन्य महाप्रभूंची प्राप्ती करू शकते. मग नित्यानंद काय करतात, रघुनाथ दास गोस्वामींना पुढे बोलवतात आणि म्हणतात की हे रघुनाथ, की तू एवढ्या चांगल्या पद्धतीने वैष्णवाची सेवा केलास, सर्व वैष्णवांना प्रसन्न केलेलं आहे, त्यामुळे मी तुला विशेष कृपा आशीर्वाद देतो की येणाऱ्या काही दिवसातच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि पुढे काय म्हणतात, सर्व वैष्णवांना सांगतात की हे वैष्णवगण, सर्वांनी तुम्ही काय करा, रघुनाथ दास गोस्वामींच्यावर आपला कृपा आशीर्वाद प्रदान करा, जेणेकरून त्यांना चैतन्य महाप्रभूंची प्राप्ती होईल आणि त्याची जी काही इच्छा आहे चैतन्य महाप्रभूंची सेवा करण्याची ती पूर्ण होईल. आणि अशा पद्धतीने त्यांना आशीर्वाद दिला जातो पुन्हा नित्यानंदच्या द्वारे आणि सर्व वैष्णवांच्या द्वारे. आणि त्यानंतर मग रघुनाथ दास गोस्वामी पुन्हा घरी परत येतात. आणि घरी परत आल्यानंतर मग पुन्हा काही कालावधीनंतर
मग अशी एक परिस्थिती घडते, त्या परिस्थितीमध्ये त्यांना संधी मिळते घरातून पळून जाण्याची. आणि त्यावेळेला ते घरातून पळून जाताना कारण आता नित्यानंदची कृपा झाली. याच्या अगोदर ते बऱ्याच वेळा पळून गेले होते, पण प्रत्येक वेळा त्यांना पकडून परत आणलं होतं. पण आता नित्यानंदची कृपा झाल्यामुळे आता जेव्हा ते पळून गेले त्यावेळेला मात्र त्यांना कोणी पकडू शकलं नाही. सरळ ते कुठे येतात? जगन्नाथपुरीला येतात. आणि जगन्नाथपुरीला आल्यानंतर मग चैतन्य महाप्रभूंना भेटतात आणि चैतन्य महाप्रभूंच्या द्वारेच त्यांना मग स्वरूप दामोदर गोस्वामींचं सहाय्यक म्हणून नियुक्त केलं जातं. स्वरूप दामोदर गोस्वामी कोण आहेत? चैतन्य महाप्रभूंचे सेक्रेटरी, म्हणजे फार जवळचे त्यांचे पार्षद आहेत. आणि त्यांचे सहाय्यक म्हणून रघुनाथदास गोस्वामींना ठेवलं जातं. म्हणजे चैतन्य महाप्रभूंचे फार एकदम जवळून त्यांना सर्व काही लीला पाहायला मिळतात. मग हे का घडलं? कारण त्यांना नित्यानंदची कृपा प्राप्त झाली. जोपर्यंत नित्यानंदची कृपा प्राप्त झाली नाही तोपर्यंत त्यांना ते प्राप्त झालं नव्हतं. ते घरातून जाऊ पण शकले नाही. ते कसे बाहेर पडले, कसे पळून जाऊ शकले, ते फार मोठा प्रसंग आहे. तो नंतर आपण कधी चर्चा करू. परंतु ह्या प्रसंगामध्ये आपल्याला एकच पाहायचं आहे, ते म्हणजे काय की नित्यानंदच्या कृपेशिवाय रघुनाथदास गोस्वामी पण घरातून बाहेर पडू शकले नाही. भौतिक जगामध्ये पहा की एखादा जे भौतिक लोक असतात त्यांच्यासाठी ते जे काही धार्मिक कृत्य करत आहेत, देवी देवतांची उपासना करत आहेत किंवा भगवंताची पण उपासना करत आहेत, तर त्यांच्या दृष्टिकोनातून भगवंताची कृपा झाली आपल्यावर म्हणजे काय, त्यांना काही भौतिक धनसंपत्ती प्राप्त झाली, त्यांचं काही कार्य सिद्ध झालं भौतिक कार्य, तर ते काय म्हणतील खरोखर आम्हाला भगवंतांची किंवा देवी देवतांची कृपा प्राप्त झाली. परंतु आचार्य सांगतात आपले, प्रभुपाद पण एका तात्पर्यामध्ये, भागवतांच्या तात्पर्यामध्ये, ध्रुव महाराजांच्या प्रसंगामध्ये एका तात्पर्यामध्ये लिहितात की म्हणतात की भक्तांच्या दृष्टिकोनातून खरी भगवंताची कृपा म्हणजे काय की जेव्हा त्याला भौतिक गोष्टीमध्ये अनासक्ती निर्माण होते, भौतिक गोष्टीमध्ये जी आसक्ती आहे ती कमी होऊ लागते, म्हणजे खरी त्या भक्तावर भगवंतांची कृपा होते. आणि सर्वात मोठी कृपा म्हणजे कशी भगवंतांची की जेव्हा त्याला घर त्यागून बाहेर पडण्याची संधी मिळते, ती म्हटलेलं आहे की सर्वात मोठी कृपा आहे भगवंतांची भक्तांच्या दृष्टीने. भौतिक लोकांना ती कृपा वाटणार नाही. ती म्हणजे काय कृपा झाली, तिथं घरातून पळून गेले आणि त्यांना काय लाभ झाला असं ती म्हणते. पण भक्तांच्या दृष्टिकोनातून काय आहे, सर्वोच्च कृपा म्हणजे काय की त्याला कौटुंबिक जीवनाचा त्याग करून भगवंताची सेवा करण्याची संधी मिळते. परंतु तो त्याग करण्याची इच्छा पण झाली पाहिजे. ती इच्छा होणं पण एक फार मोठी कृपाच आहे. अशा पद्धतीने कृपा होत असते. मग इथं जी रघुनाथदास गोस्वामीच्या कृपा झाली ती म्हणजे काय, नित्यानंदची ती विशेष कृपा झाली म्हणून ते घर त्यागून जाऊ शकले आणि चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करू शकले. पहा, हे आपले षड गोस्वामींपैकी एक गोस्वामी आहे. आणखी मग षड गोस्वामींपैकी पुढचे जे प्रमुख गोस्वामी आहेत ते म्हणजे कोण, रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी. त्यांच्याबद्दल पण सांगितलं जातं की त्यांना पण नित्यानंदची कृपा प्राप्त झाल्याशिवाय चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त झाली नाही. पहा, आता पुढचा आपण घेत आहोत. रघुनाथदास गोस्वामींची आपण चर्चा केली. तर हे जे रूप गोस्वामी सनातन गोस्वामी आहेत हे कोण आहेत, हे सख्खे भाऊ आहेत दोघे. आणि हे कोण होते, नवाब हुसेन जो बंगालचा राजा होता, मुस्लिम राजा, त्यांचे हे सेवा करणारे, काम करणारे होते त्यांच्याकडे. तर सनातन गोस्वामी हे प्रधानमंत्री होते आणि जे रूप गोस्वामी हे कोण होते, त्यांचे अर्थमंत्री होते. एवढं मोठं त्यांचं पद होतं. आणि त्यांचं नाव पण बदलली होती कारण ते मुस्लिम राजाची सेवा करतात म्हणून त्यांचं नाव बदललेलं होतं. तर सनातन गोस्वामीचं नाव काय ठेवलं होतं, साखर मली. आणि रूप गोस्वामी त्यांचं नाव होतं दबीर खास. असं नाव त्यांचं बदललं कारण ते मुस्लिम, आणि त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता असं नाही, ते सर्व आपल्या घरामध्ये वैष्णव धर्माचंच पालन करत होते. परंतु नाव तसं त्यांना, नाव म्हणजे त्यांना ती पदवी दिली होती, त्यांच्या पदाची पदवी होती. परंतु ह्यांना पण चैतन्य महाप्रभूंची सेवा करायची होती किंवा चैतन्य महाप्रभूंच्या सेवेमध्ये संमिलित व्हायचं, हे सर्व त्याग. मग ह्या दोघांनी पण काय केलं होते, बरेच पत्र लिहिली होती चैतन्य महाप्रभू वृंदा जगन्नाथपुरीमध्ये असताना की आम्हाला काहीतरी विशेष तुम्ही कृपा करा जेणेकरून आम्ही हे काय करेन, आमचं हा जे काही सेवा काम आहे किंवा जे काही पद आहे ते त्याग करून आम्ही तुमच्या सेवेमध्ये येऊ शकेल. मग अशी बरेच पत्र ती काय करायची लिहून त्यांच्या सेवकाच्या द्वारे पाठवायची चैतन्य महाप्रभू. परंतु बऱ्याच कालावधी झाला होता तरी पण चैतन्य महाप्रभूंकडून काही त्यांना प्रतिक्रिया आलेली नाही, काही प्रतिक्रिया आली नाही. एकदा फक्त त्यांनी एक प्रतिक्रिया एक छोटंसं पत्र पाठवलं होतं चैतन्य महाप्रभूंनी, परत पाठवलं होतं. त्याच्यामध्ये एकच लाईन लिहिलेली होती चैतन्य महाप्रभू ह्या दोघांसाठी. आणि त्या लाईनमध्ये काय लिहिलं होतं, त्यांनी लिहिलं होतं की जसं एखादी स्त्री असते ती परपुरुषामध्ये आसक्त असेल तर मग ती काय करते, घरामध्ये
काम करत असताना फार चांगल्या पद्धतीने सर्व काही काम करते, पण तू नेहमी मनामध्ये त्या परपुरुषाचं चिंतन करत असते. असंच फक्त 1-2 वाक्यामध्ये त्यांनी लिहून रूप गोस्वामी सनातन गोस्वामीला पाठवलं. आता रूप गोस्वामी सनातन गोस्वामी तर संन्यास घेऊ इच्छित होते, त्यांना असं लिहून पाठवलं नाही. याचा अर्थ काय? रूप गोस्वामी सनातन गोस्वामी दोघांनी, ते फार बुद्धिमान आहे, त्यांनी लगेच समजले याचा अर्थ काय. अर्थ काय होता की तुम्ही काय करा, त्या पदावरच राहून तुमचं सर्व पदाचे जे काही कर्तव्य आहे ते चांगल्या पद्धतीने निभवा काही कालावधीसाठी. आणि ते पदाची कर्तव्य निभावत असताना तुम्ही मनामध्ये कोणाचं चिंतन करत राहा? भगवान श्रीकृष्णांचं चिंतन करत राहा, स्मरण करत राहा. आणि योग्य वेळ आल्यानंतर काय होईल, तुम्हाला कृष्णाची कृपा प्राप्त होईल आणि तुम्ही त्या ठिकाणातून बाहेर पडू शकता. असं ते लिहून पाठवलं. मग काय होतं की एक दिवस काही कालावधीनंतर चैतन्य महाप्रभू त्या प्रांतामध्ये येतात, कीर्तन करत आपल्या पार्षदांच्या सोबत, आणि त्यांच्यासोबत नित्यानंद प्रभू पण होते. मग हे जे सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी, ज्या राजाची जे प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री होते, त्या राजाची जी राजधानी होती त्या राजधानीचं नाव होतं रामकेली. मग त्या रामकेलीमध्येच चैतन्य महाप्रभू आपल्या पार्षदांना घेऊन येतात. मग रामकेलीमध्ये चैतन्य महाप्रभू जेव्हा येतात तेव्हा रूप गोस्वामी सनातन गोस्वामी त्यांना जेव्हा कळतं ते फार आनंदित होतात, कारण चैतन्य महाप्रभू आलेले आहेत, त्यांची आपल्याला भेट घडेल आणि आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल असं त्यांना वाटतं. आणि एक दिवस काय होतं, रात्री, कारण आता जर मुस्लिम राजाला कळालं तर ते रागवतील किंवा इतरांना कळालं तर रागवतील, म्हणून ते काय होतात, रात्री कुणाला माहीत नाही असं दोघे हे भाऊ, आणि त्यांचं एक लहान भाऊ होते, त्यांचं नाव होतं अनुपम. रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी आणि अनुपम, हे तिघं पण रात्री काय करतात, चैतन्य महाप्रभूला भेटायला येतात. परंतु चैतन्य महाप्रभूंना भेटण्याच्या अगोदर त्यांची भेट कोणाशी होते? नित्यानंद प्रभूंची होते. कारण चैतन्य महाप्रभू आपली कृपा नित्यानंद प्रभूंच्या कृपेशिवाय प्रदान करत नाही. चैतन्य महाप्रभूच्या इच्छेनेच मग त्यावेळेला रात्री पहिला त्यांची भेट नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूरांची होती. आणि नित्यानंद प्रभू काय करतात, त्यांना भेटून ते स्वतः त्या तिघांना घेऊन कुठे येतात, चैतन्य महाप्रभूंकडे येतात. आणि चैतन्य महाप्रभूंचं त्यांना दर्शन घेतात. चैतन्य महाप्रभूंना प्रणाम केल्यानंतर चैतन्य महाप्रभू फार प्रसन्न होतात, त्या तिघांना आपण आलिंगन घेतात. आणि त्याच वेळेला पहिल्या भेटीमध्येच रूप गोस्वामी काय करतात, चैतन्य महाप्रभूंचा जो प्रणाम मंत्र आहे, नमो महावदन्याय कृष्ण प्रेम पदार्थे कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत विषय, हा जो मंत्र आहे तो रूप गोस्वामी त्याच वेळेला रचून काय केला होता, चैतन्य महाप्रभूंच्या स्तुतीकृत्या म्हटलेला होता. आणि त्यावेळेला चैतन्य महाप्रभू त्या तिघांना पहिल्यांदा म्हणतात की तुम्ही जे तिघे जण भाऊ आहात, तुमची नम्रता पाहून माझं हृदय काय होत आहे, विदीर्ण होत आहे. पण एवढे ते तिन्ही भाऊ काय होते, नम्र होते किंवा भक्तिभावामध्ये श्रेष्ठ त्यांचा भाव होता. मग हे सर्व झाल्यानंतर, त्यांची भेट झाल्यानंतर चैतन्य महाप्रभू काय करतात, त्या तिघांना दोघांना जे अनुपम होते ते प्रभू रामचंद्रांचे भक्त होते. परंतु जे रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी आहेत, ते काय करतात, चैतन्य महाप्रभूंनी दीक्षा घेतात त्यावेळेला, आणि दीक्षा घेऊन त्यांचं नाव बदललं जातं. त्यावेळेला त्यांचं नाव काय ठेवलं जातं, रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी. त्याच्या अगोदर त्यांचं नाव काय होतं, साखर मलिक आणि दबेकर. त्याच्या अगोदर पण जेव्हा ते हिंदू म्हणून समुदायामध्ये राहत होते तर रूप गोस्वामींचं नाव अमर होतं आणि सनातन गोस्वामींचं नाव संतोष होतं. परंतु मुस्लिमच्याकडे काम करत असताना त्यांना म्हणजे पदवी दिली होती, साखर मलिक आणि दबेकर. परंतु आत्ता चैतन्य महाप्रभू त्यांना विधिवत दीक्षा केली, रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी. आणि त्यावेळेला त्यांना म्हणले की ठीक आहे, तुम्ही परत जावा, तुमच्या कामावर थांबा, आणि योग्य वेळ आल्यानंतर कृष्ण तुमच्यावर कृपा करतील आणि त्यावेळेला तुम्ही तुमच्या त्या सर्व जिम्मेदाऱ्यातून मुक्त व्हाल आणि माझ्याकडे येऊ शकाल, असं चैतन्य महाप्रभू सांगतात. योग्य वेळ म्हणजे काय, चैतन्य महाप्रभूंची म्हणजे नाही, चैतन्य महाप्रभू हे म्हणतात की कृष्णाची जी कृपा होईल हे जे म्हणतात, मग कृष्णाची कृपा होईल म्हणजे कोणाची कृपा होणार आहे, चैतन्य महाप्रभूचीच होणार आहे. परंतु योग्य वेळ आल्यानंतर ते होईल असं म्हणतात, आणि त्यांना दोघांना पण परत पाठवतात. आणि पुढे जाऊन मग ती योग्य वेळ येते पण, आणि सनातन गोस्वामी पण काय होतात, पुढे जाऊन एक विशिष्ट प्रसंगामध्ये तिथून बाहेर पडतात, रूप गोस्वामीतून बाहेर पडतात आणि पुढे जाऊन चैतन्य महाप्रभूंना भेटतात आणि चैतन्य महाप्रभू त्यांना वृंदावनला जाण्यासाठी सांगतात. आणि अशा पद्धतीने मग ते वृंदावनला जाऊन जे वेगवेगळ्या चैतन्य महाप्रभूंच्या इच्छा आहेत त्या पूर्ण करतात. मग हे जे रूप गोस्वामी, सनातन गोस्वामींच्यावर पण जी चैतन्य महाप्रभूंची कृपा झाली, ती कृपा पण कोणाच्या कृपेच्याद्वारे झाली, नित्यानंद प्रभूंच्या कृपेद्वारे. नित्यानंद प्रभू त्यांना पहिला भेटले आणि नित्यानंद प्रभू त्यांना कोणाकडे घेऊन आले,
रूप गोस्वामी. मग आपले आचार्य सांगतात या सर्व प्रसंगातून आपल्याला कळतं की नित्यानंदच्या कृपेशिवाय आपण चैतन्य महाप्रभूची कृपा प्राप्त करू शकत नाही. पुढे जाऊन आणखीन येतं जीव गोस्वामी. जसं ते रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, षड गोस्वामी प्रमुख आहेत, परंतु नित्यानंद चैतन्य महाप्रभू अंतर्धान झाल्यानंतर षड गोस्वामींपैकी हे जे प्रमुख गोस्वामी आहेत ते पण अंतर्धान झाल्यानंतर आपल्या संप्रदायाचं नेतृत्व कोणी केलं? जीव गोस्वामींनी केलं. जीव गोस्वामी पण षड गोस्वामींपैकी एकच आहे. आणि हे जीव गोस्वामी रूप गोस्वामी सनातन गोस्वामींचे कोण होते? जे काय म्हणतात, भावाच्या मुलाला काय म्हणतात? पुतण्या होते. रूप गोस्वामी सनातन गोस्वामीचे पुतण्या होते जीव गोस्वामी. आणि वयाने थोडे लहान असल्यामुळे रूप गोस्वामी सनातन गोस्वामीचं अंतर्धान झाल्यानंतर हे थोडे तरुण होते. आणि मग ह्यांनीच काय केलं? जीव गोस्वामीने आपल्या संप्रदायाचं काय केलं? नेतृत्व केलं. या जीव गोस्वामींना पण नित्यानंदची विशेष कृपा झाली. ती कशा पद्धतीने की जीव गोस्वामी एकदा मायापूरमध्ये गेले होते आणि जीव गोस्वामींना चैतन्य महाप्रभू किंवा चैतन्य महाप्रभूंच्या जे लीला आहेत त्या प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली नव्हती, कारण ते लहान होते. आणि चैतन्य महाप्रभू अंतर्धान झाल्यानंतर एकदा जीव गोस्वामी मायापूरला जातात, तिथं नित्यानंद अजून होते. मग नित्यानंद काय करतात? जीव गोस्वामींना घेतात सोबत, सोबत काय करतात? स्वतः घेऊन पूर्ण नवदीप मंदिराची परिक्रमा करतात. त्याचा पण फोटो आहे, जसं आपण फोटो पाहू शकता. या फोटोमध्ये नित्यानंद आहेत आणि जीव गोस्वामी त्यांच्यासोबत आहेत, प्रणाम करत आहेत. आणि नित्यानंद काय करतात? सोबत जीव गोस्वामींना घेऊन ज्या ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंनी वेगवेगळ्या लीला केलेल्या आहेत, जिथं कीर्तन केलेलं आहे, जिथं जगाई मलाईचा उद्धार केलेला आहे, एखाद्या ठिकाणी आणखी काही विशेष स्वरूप लीला जे चांद काजीचा उद्धार केलेला आहे, अशा बऱ्याच वेगळ्या लीलेची ठिकाणं होती नवदीपमध्ये, नवदीप मायापूरमध्ये. तर नित्यानंद काय करतात? जीव गोस्वामीला स्वतः घेऊन त्या सर्व ठिकाणाचं दर्शन घडवतात. कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या लीला झालेल्या आहेत त्या सर्व लीलेचं वर्णन करून सांगतात. आणि अशा पद्धतीने जीव गोस्वामी पण कोणाची कृपा होते? नित्यानंदची कृपा होते. आणि म्हणून तर जीव गोस्वामी पुढे जाऊन आपल्या संप्रदायाचे नेतृत्व करतात. फार विद्वान ते आचार्य करतात. जीव गोस्वामीने पण बऱ्याच वेगवेगळ्या ग्रंथाची रचना केलेली आहे. मी म्हटलं की ते ग्रंथ, जीव गोस्वामीचे बरेच ग्रंथ आज पण उत्तर भारतामधले जे काही हरिद्वारमधले जे इलाहाबाद युनिव्हर्सिटी आहे किंवा वाराणसी युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीमध्ये आत्ता पण जीव गोस्वामीचे बरेच ग्रंथ शिकवले जातात, त्याच्यावर PhD केल्या जातात. एवढे विद्वान जीव गोस्वामी होते. का? कारण त्यांना नित्यानंदची अशी कृपा झाली होती. आणि या फोटोमध्ये पाहू शकता त्या भेटीमध्ये नित्यानंदने फार विशेष भविष्यवाणी केली होती. ती भविष्यवाणी म्हणजे काय? की जीव गोस्वामीला ते सांगतात की हे जीव तू पहा म्हणतात, हे जे काही नवदीप मायापूर आहे या ठिकाणी जी गंगा नदी आहे, तर या गंगा नदीच्या किनारीच भविष्यामध्ये एक फार अद्भुत मंदिर बांधलं जाईल. आणि ते मंदिर जगामध्ये पूर्ण सृष्टीमध्ये फार विशेष अद्भुत असणार आहे. आणि त्या मंदिरच्या द्वारे चैतन्य महाप्रभूंच्या लीलेचा किंवा चैतन्य महाप्रभूंचे जे काही जे कृपेचा प्रसार पूर्ण जगामध्ये केला जाईल, असं नित्यानंद त्यावेळेला जीव गोस्वामींना सांगितलं होतं. मग ते जे मंदिरची त्यांनी जी भविष्यवाणी केली होती, मंदिर म्हणजे कोणतं आहे? आत्ता जे मायापूरमध्ये मंदिर बांधलं जात आहे, जगातलं सर्वात मोठं मंदिर आहे, जवळजवळ 1000 किंवा 1200 करोडचं मंदिर आहे ते. आणि आता ते बांधलं जात आहे. आपण गेलो होतो मायापूरला, ते त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. 2022 पुढच्या वर्षी त्याचं ओपनिंग होणार आहे. आणि त्या मंदिरचं नावच अद्भुत मंदिर असं दिलं आहे. तर ते जे मंदिर बांधलं जात आहे, वास्तविक त्या मंदिराची भविष्यवाणी कोणी केलेली आहे? स्वतः नित्यानंद प्रभूंनी केलेली आहे जीव गोस्वामीच्या समोर. आणि ते मंदिर आता बांधलं जात आहे रूपांच्या कृपेने. आणि त्या मंदिरच्या उद्घाटनानंतर आचार्य सांगतात किंवा पूर्वज शिष्य म्हणतात की ही जे हरिनामाचा प्रचार आहे, चैतन्य महाप्रभूंच्या लीलेचा प्रचार, चैतन्य महाप्रभू कोण आहेत ह्याचं ज्ञान फार जलद गतीने आणि मोठ्या प्रमाणात जगामध्ये प्रसारित होईल. का? कारण नित्यानंद कोणी ते सांगितलं. तर पहा, याच्याद्वारे आपण पाहू शकतो की नित्यानंद प्रभूंचं स्थान चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये किती विशेष आहे. की हे आपण काही आचार्यांचं आणि बरेच आचार्य आहेत. आपला वेळ संपत आला आहे, आपण आता पुढे जाऊन चर्चा नाही, पुन्हा चर्चा करू. मग जसं नरोत्तमदास ठाकूर आहेत किंवा एक आणखीन एक पार्षद चैतन्य महाप्रभूंचे होते, शिवानंद सेन नावाचे. मग असे वेगवेगळे भरपूर आणि पार्षद आहेत. त्या प्रत्येक पार्षदांच्या चरित्रामध्ये किंवा जीवनचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नित्यानंद प्रभूंचा जे कृपा आहे ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रकट झालेली आहे. आणि त्याच्यानंतरच त्यांनी भक्तीचं विशेष जे काय दिव्य भाव आहे तो प्रकट केलेला आहे.
राधाकृष्णाची पण कृपा प्राप्त होते. आणि म्हणून आपण नित्यानंद त्रयोदशी एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी करतो किंवा नित्यानंदच्या कृपेसाठी एवढ्या विशेष पद्धतीने त्यांना मागणी करतो किंवा त्यांना आपण प्रार्थना करतो आणि केली पाहिजे. म्हणून आणि आपण जे सुरुवातीला गीत गायलं त्या गीतामध्ये काय म्हणलेलं आहे, नित्याय पदकमल कोटी चंद्र सुशीत, जे छाळा आहे जगत जुळा. नित्यानंद पदकमल फार शीतल आहे आणि त्यांच्या कृपेशिवाय आपण या भौतिक जगामध्ये काय करू शकत नाही, क्लेशांना पार करू शकत नाही. आणखी पुढचं एक वाक्य पुढे काय म्हणतात मी ते वाचून, हेनो निघताय बेन बाय राधा कृष्ण पायते नाही, दृढ कोरी धरो निघताय पाय. म्हणून नरोत्तम दास ठाकूर इथे लिहित आहे की जर आपण नित्यानंद प्रभूंचा पाय किंवा चरण पकडले नाही किंवा त्यांचा आश्रय नाही घेतला तर आपण राधाकृष्णांना प्राप्त करू शकत नाही. म्हणून काय करा, नित्यानंद प्रभूंचं चरण कमल तुम्ही दृढतेने धारण करा. आणि पहा, हे जे नित्यानंद प्रभूंचं विशेषता आहे ही प्रभुपादांना पण माहीत होती. आणि म्हणून तर प्रभुपादांनी काय केलेलं आहे, आपल्या इस्कॉनचा जो प्रचार सुरू आहे पूर्ण जगामध्ये, तर सर्व ठिकाणी प्रभुपादांनी जी मंदिर स्थापन केली त्या मंदिरामध्ये काय केलेलं आहे, दोघांचे विग्रह स्थापन केलेले, चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू. त्याच्या अगोदर आपल्या गौडी संप्रदायामध्ये जे पण मंदिरं स्थापन केली गौडी भक्तांच्या द्वारे, तर त्या मंदिरमध्ये काय असायचं, राधाकृष्णाचे विग्रह असायचे आणि कृष्णांच्या बाजूला फक्त चैतन्य महाप्रभूंचे विग्रह असायचे. आपण फोटोमध्ये कधी पाहिला असतात तर गौडी मठामध्ये ते तसे विग्रह असतात. परंतु प्रभुपादांनी काय केलं की नाही, नित्यानंद प्रभूंच्या कृपेशिवाय ह्या ब्लेनची यवन लोकांचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून प्रभुपादांनी फार दया भावनेने नित्यानंद प्रभूंची विग्रह स्थापन केली प्रत्येक ठिकाणी. आणि म्हणतात प्रभुपाद की नित्यानंद प्रभूंच्या कृपेनेच हे आंदोलन चालू आहे. एवढा प्रचार होत आहे, एवढा जो आता इस्कॉनचा प्रभूंच्या कालावधीमध्ये नंतर पण जो प्रचार झालेला आहे, वास्तविक ही नित्यानंद प्रभूंची कृपा आहे. चैतन्य महाप्रभूंची कृपा नंतर होते, परंतु नित्यानंद प्रभूंची कृपा होते मग ते चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घेतात. आणि त्यांची कृपेचा विशेष प्रसंग म्हणजे तो म्हणजे कोणता आहे, जगाई मदाईच्या उद्धाराचा प्रसंग. आपण तो कोणता चर्चा केलेला आहे, पण त्या प्रसंगामध्ये पण पाहायला मिळतं की चैतन्य महाप्रभू जगाई मदाईचा वधच करायला म्हणजे पूर्णतः तयार झाले होते. त्यांनी सुदर्शन चक्राला आव्हान केलं होतं. परंतु नित्यानंद प्रभू काय करतात, चैतन्य महाप्रभूचे चरण पकडून त्यांना प्रार्थना करतात की हे महाप्रभू, तुमचा अवतार ह्यासाठी झालेला नाही आहे, ह्या अवतारामध्ये तुम्हाला कोणतेही शस्त्रास्त्र घ्यायचं नाही आहे, उलट तुम्हाला ह्या बद्ध जीवांच्या हृदयातील आसुरी भावनाला नष्ट करून त्याच्यावर कृपा करायची आहे. तुम्ही काय करा, जगाई मदाईवर कृपा करा. आणि नित्यानंद प्रभूंच्या कृपेने जगाई मदाईसारख्या पापी लोकांचा पण उद्धार झाला. मग आपण तर तेवढे पापी आपण म्हणू शकत नाही, आपण त्याच्यापेक्षा पण पापी असू शकतो. परंतु जे बद्ध जीव आहेत, ब्लेनचे यवन आहेत, विदेशातले लोक आहेत, तर ते त्यांचं पण कृपा ते पण भक्तीमध्ये अशा नित्यानंद प्रभूंच्या कृपेनेच आले. आणि एक प्रसंग छोटासा मी सांगतो थांबतो, तो म्हणजे प्रभुपाद नित्यानंद प्रभूंची कशी कृपा असते ती आपल्या एका भक्तांना त्या प्रसंगातून सांगतात. तर प्रभुपादांचे एक शिष्य आहेत, वरिष्ठ शिष्य होते, ते काही कालावधी त्यांचा भेदभाव झाला. त्यांचं नाव होतं तमाल कृष्ण गोस्वामी महाराज. हे तमाल कृष्ण गोस्वामी महाराज हे अमेरिकेचे होते, प्रभुपादांचे फार म्हणजे घनिष्ठ जवळचे शिष्य होते. तर ते एकदा प्रसंग सांगत होते की जेव्हा मुंबईच्या आपल्या मंदिरचं बांधकाम चालू होतं, गुरुच्या मंदिरचं, तर त्यावेळेला बरेच विदेशी शिष्य पण त्या ठिकाणी सेवेसाठी येत होते. मग तमालकृष्ण गोस्वामी महाराज, गिरीराज स्वामी महाराज असे बरेच शिष्य त्या ठिकाणी होते. प्रभूंच्या सोबत म्हणून तिथली सर्व सेवा पाहत होते. मग त्या शिष्यांच्या समुदायामध्ये एक आणखीन एक विदेशी शिष्य होता, तो तिथं आला होता आणि तो प्रभुपादांकडून त्यांनी दीक्षा घेतलेली होती आणि तो पण तिथं सेवेमध्ये मदत करत होता. मग तो काय झालं की त्या जुहू टेम्पलच्या जवळच जुहू बीच पण आहे, तर त्या बीचवर बरेच लोक ये जा करत होते. आणि त्या बीचवर एक योगी व्यक्ती आला होता, एक सिद्धी थोडा पाप झालेला एखादा योगी असेल, आणि तो योगी तिथे आला होता. आणि तो काय करायचा, त्या बीचवर जे लोक येत आहेत त्यांना काय असं चमत्कार दाखवून काही योगीचे काही हातचलाकी पण असेल किंवा काही सिद्धी पण असेल त्याच्याकडे, तर असं काही तो वेगळे कार्य करून दाखवायचा. आणि विशेष म्हणजे काय करून दाखवायचं म्हणजे देव की एखादं रुपयाचं किंवा त्यावेळेला 8 आण्याचे जे नाणे असतात, ती नाणी काय करायचा, आपल्या कानामध्ये एकाच बाजूने घालायचा आणि कानाच्या दुसऱ्या कानातून ती नाणं बाहेर काढायचं. आणि हे जेव्हा वेगवेगळे कर्तव्य दाखवायचं लोकांना, तर हे जे
आपल्या प्रभुपादांचा शिष्य होता एक विशेष, ते शिष्य ते पाहून फार प्रभावित झाला त्याच्यापासून. आणि त्याला विशेष वाटलं, हा योगी इतकं चमत्कारी गोष्टी करतो. आणि तो काय करायचा, मंदिरामध्ये राहायचा, सेवा करायचा आणि मध्ये मध्ये त्या योग्याला भेटायला जायचा त्या बीचवर आणि त्याच्यासोबत काही वेळ व्यतीत करायचा. मग तमाल कृष्ण गोस्वामी महाराजांना ती योगी वाटायचं आणि ते काय करायचे, प्रभुपादांनी नेहमी सांगायचे की प्रभुपाद हा जो शिष्य आहे आपला भक्त आहे हा नेहमी त्या योगीकडे जातो. तो योगी म्हणजे असं काहीतरी हातचला की दाखवतो, काहीतरी दाखवून त्याच्यापासून तो प्रभावित होऊन त्याच्यासोबत काही वेळ व्यतीत आणि प्रभुपाद आपण त्याला थोडं रागवलं पाहिजे असं नेहमी सांगायचं. प्रभुपाद ते ऐकायचे आणि काहीच बोलायचं नाही त्या शिष्याला, कारण पुन्हा तो शिष्य मंदिरामध्ये यायचा, मंदिरात राहायचा. प्रभुपाद त्याला काहीच बोलायचं. मग काही दिवसांतर काय झालं, तो जो शिष्य आहे तो मंदिरात राहणं सोडून त्या योग्यासोबत त्या बीचवरच राहू लागला. आणि त्यांना जेव्हा भक्तांनी विचारलं तर तो काय म्हणायचा की मला त्या योग्याकडून बऱ्याच वेगळ्या अशा गोष्टी शिकायच्या, विशेष करून ते जे रुपयाचं नाणं इकडं घालून इकडं काढायचं आहे ते मला शिकायचं आहे, म्हणून मी तिथं राहतो असं म्हणून तो राहू लागला. तर मग त्यावेळेला मात्र तमाल कृष्ण महाराजांना काय झालं, फारच ते आता अति वाटलं. आणि तमाल कृष्ण महाराज प्रभुपादांकडे आले आणि प्रभुपाद म्हणले की प्रभुपाद पहा, आता त्या भक्ताने फार सेवक केलेला आहे, अति केलेला आहे, तो आता त्या योग्यासोबतच जाऊन राहिलेला आहे, तर आपण त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, त्याला आपण इस्कॉनमधून बाहेर काढलं पाहिजे असं ते तमाल कृष्ण महाराज म्हणू लागले. तर प्रभुपाद त्यावेळेला तमाल कृष्ण महाराजांना काय म्हणतात, प्रभुपाद काहीच म्हणजे असं पहिला सुरुवातीला शांत बसतात, शांत खाली बसले होते आणि खाली होते ते, आणि थोड्या वेळानंतर ते एकदम शांततेने प्रभुपाद म्हणतात की नित्यानंद प्रभूंची कृपा किती आघात आहे हे तुम्हाला माहीत नाही असं तमाल कृष्ण महाराज म्हणतात. पहा, एक दिवस नित्यानंद प्रभूंची त्याच्यावर कृपा होईल आणि नक्की तो परत येईल असं प्रभुपाद तमाल कृष्ण महाराज म्हणतात. तमाल कृष्ण महाराज तेवढंच ऐकतात आणि पुन्हा पुढं काहीच बोलत नाही, लगेच नाही. तमाल कृष्ण महाराजांचं नातं कसं होतं प्रभुपादांसोबत की फार घनिष्ठ होतं. तमाल कृष्ण महाराज कधी कधी हट्ट पण करू शकत होते प्रभुपाद हे केलंच पाहिजे किंवा असं, कारण एवढं त्यांचं घनिष्ठ नातं होतं. तर मग त्यावेळेला तमाल कृष्ण महाराज आता प्रभुपादांना कसंही करून म्हणजे काय म्हणायचं, मान्य करवायचंच त्यांच्याकडून त्या भक्ताला काहीतरी दंड देण्याचं, पनिशमेंट देण्याचं असं विचार करून आले होते. पण प्रभुपाद जेव्हा म्हणतात की नित्यानंद प्रभूंची कृपा किती आघात असते हे तुम्हाला माहीत नाही, काही दिवसात नित्यानंद प्रभूंची तुम्ही कृपा पहा असं म्हणतात. त्यावेळेला तमाल कृष्ण महाराज काहीच बोलते निघून जातात. तमाल कृष्ण महाराज पुन्हा सांगतात त्या प्रसंगामध्ये की खरोखर काही दिवसानंतर तो जो भक्त होता त्या योग्यासोबत जाऊन राहत होता, तो पुन्हा काही दिवसानंतर त्याला त्यागून पुन्हा मंदिरात येऊन राहिला, पुन्हा चांगल्याकडून भक्ती करू लागतो. आणि प्रभुपादांच्या कडून काही दिवसानंतर तो संन्यास दीक्षा पण होतो. म्हणजे काय झालं, त्याने अनेक गंभीरतेने भक्ती सुरू केली. मग हे सर्व जे असं घडतं, प्रभुपाद ते तमाल कृष्ण महाराज सांगत होते त्या प्रसंगातून की हे जे काय आपल्याला दिसतं की एखादा व्यक्ती भक्तीतून दूर गेलेला आहे, काही चुकीचं कार्य करत आहे आणि आपल्याला फार ते वाईट वाटतं, काही कधी कधी आपल्याला क्रोध येतो, तसं का तो करत आहे, आपण त्याच्याशी संबंध तोडला पाहिजे, त्याच्याशी बोललंच नको पाहिजे, असं बऱ्याच वेळा घडतं. आता आपल्या विद्याच्या समुदायामध्ये आपल्याला अनुभव नाही आहे, कारण आपली भक्त जरा बरे आहेत, चांगले आहेत सर्वजण, अजून तसं काही सिच्युएशन आलं नाही आपल्या भक्तांच्यामध्ये. परंतु बऱ्याच वेगवेगळ्या समुदायामध्ये असं घडतं, कारण माया फार प्रबळ आहे, माया कुणाला पण आक्रमण करून प्रभाव करून दूर घेऊन जाऊ शकते. परंतु चैतन्य तमाल कृष्ण गोस्वामी महाराज म्हणत होते की प्रभुपादांना नित्यानंद प्रभूंच्या कृपेवर पूर्ण विश्वास होता आणि त्यामुळे असे कितीतर प्रभूंचे शिष्य मायेच्या प्रभावामध्ये येऊन पतन होऊन निघून गेले, परंतु नित्यानंद प्रभूंच्या कृपेने पुन्हा ते भक्तीमध्ये आले. तर ही नित्यानंद प्रभूंची कृपा आहे आणि त्यामुळे नित्यानंद त्रयोदशी फार विशेष साजरी केली पाहिजे. नित्यानंद कृपा म्हणजे आपण प्रार्थना केली पाहिजे. मग चैतन्य महाप्रभू मग डोळे झाकून आपल्याला कृपा देते. परंतु जर नित्यानंद प्रभूंना आपण जर बाजूला केलं किंवा त्यांना जर आपण आश्रय ग्रहण नाही केला, चैतन्य महाप्रभूंचे जसं आपण कृष्णदास कविदास गोस्वामीचे जे भाऊ होते ते काय होते, चैतन्य महाप्रभूंचा आदर करत होते, परंतु नित्यानंद प्रभूंचा आदर करत नव्हते. तर मग हे कसं आहे की अर्धकुकुट न्यायाप्रमाणे. अर्धकुकुट ज्ञान म्हणजे काय, जसं शेतकरी असतो एखादा, तो मूर्ख शेतकरी काय करतो, कोंबडी आहे, कोंबडीच्या मागल्या भागातून त्याला अंडी मिळत आहे, परंतु पुढच्या भागाला त्याला काय करावं लागतं, काहीतरी खाद्य द्यावं लागतं. आणि तो काय करतो, त्याच्यासाठी मला खाद्य द्यावं लागणार नाही म्हणून तो काय करतो, त्याचं पुढचं जे मस्तक आहे तो कुठलं छाटतो. त्याला वाटते मी ते पुढचं मस्तक छाटलं तर मला काय त्याला द्यावं लागणार नाही, पण मला अंडी मिळत राहते. जसं होईल का, नाही, त्याला काहीच लाभ नाही. तसंच जर एखादा व्यक्ती नित्यानंद प्रभूंना
म्हणजे नित्यानपूर्ण आदर न देता नित्यानपूरची कृपा त्यांना शरण न जाता चैतन्य महाप्रभूंची डायरेक्ट कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला काही प्राप्त होणार नाही. चैतन्य महाप्रभू प्राप्त होणार नाहीत आणि राधाकृष्ण पण प्राप्त होणार नाही. त्यामुळे फार यांचं स्थान महत्त्वपूर्ण. आजच्या दिवशी पहा नित्यानंद त्रयोदशी आहे आणि आविर्भावाच्या दिवशी जे भगवंतांचे अवतार असतात किंवा आचार्य असतात ते फार उदार असतात आणि फार उदारतेने आपली कृपा प्रदान करतात. नेहमी तर करतातच पण त्या दिवशी आणखी उदार भावनेने आपली त्यांची कृपा प्रदान करत असतात. तर आजच्या दिवशी आपण नित्यानंद पुन्हा प्रार्थना करा. आपल्याकडे फार अनर्थ आहे, फार कमतरता आहे, फार दोष आहेत आणि आपण इतके मूर्ख आहोत, इतके अज्ञानी आहोत की ते दोष आपल्याला दिसत पण नाही. ही अज्ञानाची आणखी उच्च स्थिती आहे. आणखीन आपण इतके मूर्ख असतो की एखादा पुढचा व्यक्ती आपल्याला जर दोष दाखवत असेल तर ते दोष मानण्याची आपली भाव पण नसतो. म्हणजे एवढे आपण मूर्खतेमध्ये मायेमध्ये अडकलेलो असतो. तर आजच्या दिवशी आपण नित्यानं पुन्हा प्रार्थना केली पाहिजे. हे नित्यानं आमच्यामध्ये जे काय अनर्थ आहे ते दूर करण्यासाठी तुम्ही आम्हाला कृपा द्या, शक्ती द्या, ते अनर्थ जाणण्याची पहिला शक्ती द्या आणि आणखीन प्रकारे भक्तांच्या द्वारे आम्हाला ते अनर्थ कळू द्या जेणेकरून आम्ही ते बाहेर पडण्याचा हे करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या भक्तीमध्ये किंवा सेवेमध्ये मदत करू. अशा म्हणजे आज दिवशी आपण प्रार्थना करू तर हा नित्यानं निश्चित आपल्यावर कृपा. ठीक आहे, आपण आता थांबूया. श्री नित्यानंद राम की, श्री नित्यानंद त्रयोदशी महामहोत्सव की, श्री गौर नित्याय भगवान की, दाय गौर प्रेमानंदे. खाली पण ठेवू शकतो काय हरकत नाही. फक्त एखादी बेडशीट आणा चांगली खाली पण ठेवू शकतो आणि मग असं करू शकतो. म्हणजे ते खाली ठेवलेलं तर कसं वेळ लागतं माप नसेल म्हणून मग आपण भगवंत त्यांना पहिला आणू कीर्तन करतो आणि भोग लावून मग नाही देऊन जड आहे माझं लय जड आहे पुरतं तिला मग त्याच्यावरती थाळी ठेवायची. हां त्याच्यावर थाळी ठेवायची आणि वरचा नाही